आपल्या अभ्यासक्रमातलं हे चौथं व्याख्यान आहे आणि आजचं जे व्याख्यान आहे ते पुन्हा एकदा आपल्याला सूर्यमालेची सफर घडवणार आहे. आणि ही सफर घडवण्यासाठी आपल्या सोबत आज आहेत वक्ते म्हणून खगोल मंडळाचे ज्येष्ठ कार्यकर्ते श्रीयुत महेश नाईक. महेश नाईक हे गेली अनेक वर्षे खगोल मंडळासाठी काम करत आहेत. त्यांनी अनेक वेगवेगळ्या विषयांमध्ये पदव्या मिळवलेल्या आहेत आणि अर्थात मेकॅनिकल इंजिनिअरिंग हा त्यांचा अतिशय आवडीचा हा विषय आहे. त्याने RCF मध्ये अनेक वर्ष मेकॅनिकल इंजिनियर म्हणून काम देखील केलं आणि नंतर ते गल्फमध्ये अतिशय वरिष्ठ पोझिशन, शेल कंपनीमध्ये अतिशय वरिष्ठ पोझिशनमध्ये त्यांनी काम केलेलं आहे. खगोल मंडळामध्ये त्यांनी अनेक प्रकारची कामं केलेली आहेत. व्याख्यानं, व्याख्यानमाला, आकाश दर्शन, स्लाइड शो हे सर्व केलेले आहे. त्याचबरोबर ऍडमिनिस्ट्रेटिव्ह कामं जे आहेत ते देखील महेश नाईक यांनी अनेक प्रकारे खगोल मंडळासाठी केलेली आहेत. खगोल मंडळासाठी ते काही वर्ष अध्यक्ष या पदावरती देखील होते आणि त्यांनी अभ्यास वर्गाचं सूत्रसंचालन देखील अनेक वेळा केलेलं आहे. अत्यंत महत्वाची गोष्ट आणि आजच्या व्याख्यानासाठी अतिशय संयुक्तिक अशी आहे की महेशने खगोल मंडळामध्ये असताना एक पुस्तक लिहिलं होतं आणि ते 1997 साली लिहिलेलं पुस्तक होतं. धूमकेतू असतात कुठून असतात, सॉरी, येतात कुठून असतात कसे, आणि अतिशय सुंदर पुस्तक होतं. आणि हे पुस्तक जे त्यावेळेला प्रकाशित करताना आम्हाला सर्वांना खूपच उत्साह वाटला. खगोल मंडळातल्या कार्यकर्त्याने लिहिलेलं आणि एखाद्या पब्लिशरने प्रकाशित केलेलं हे पहिलं पुस्तक होतं माझ्या मते आणि या पुस्तकाला अतिशय चांगला रिस्पॉन्स मिळाला. पुस्तक लिहिण्याचा अर्थात प्रयोजन होतं धूमकेतू, कारण त्यावेळेला एकामागोमाग एक 2 धूमकेतू योग घातले होते, एक याकुताकी आणि दुसरं हेलबॉब. या दोघांचं कारण पकडून हे पुस्तक त्यांनी लिहिलं, प्रकाशित केलं. त्याला अतिशय चांगला रिस्पॉन्स मिळाला. अर्थात त्याच्यापेक्षा महत्वाचं म्हणजे तो धूमकेतू आम्हाला खूपच चांगल्या प्रकारे दोन्ही धूमकेतू बघायला मिळाले, याकुताकी सुद्धा आणि हेलबॉब सुद्धा. तर आजचा विषय त्यामुळे महेश नाईकांसाठी हातखंडा विषय असा आहे. 1991-92 मध्ये मंडळाने लोणार येथे जायला सुरुवात केली आणि त्या लोणारला जाण्याची जी कल्पना होती ती अर्थात महेशने आणली होती आणि त्यांनी मागे लागल्यामुळे आपण सर्वांनी लोणारचं एक आपण जाऊन तर काय आहे हे बघूया हा प्रयोग आम्ही सुरू केला आणि पहिली टीम आमची लोणारला गेली. महेशने अतिशय वेगवेगळे प्रयोग त्या ठिकाणी केले, पाण्याचे सॅम्पल्स आणले आणि नंतर मुंबईतून आपण अनालिसिस देखील केलं आणि त्याच्यानंतर अनेक वर्ष खगोल मंडळ सतत लोणारला जात राहिलं. नंतर 2002 मध्ये आपण खगोल मंडळातर्फे लोणार विवर संवर्धन परिषद घेतली लोणारमध्ये आणि ती पहिल्या आपल्या लोणार भेटीला 10 वर्ष झाली त्यावेळेला ही परिषद आपण घेतली आणि लोणारचे विषय अनेक विषय आपण चर्चा केले. हा विषय देखील आज महेश मला वाटतं त्यांच्या व्याख्यानात आणणारच आहेत. त्याच्यामुळे आजचा विषय हा आपल्या सर्वांसाठी अतिशय रंजक करून सांगण्यासाठी मी आपल्या सर्वांतर्फे महेश नाईक यांना आजचं व्याख्यान सुरू करण्याची विनंती करतो. महेश, ओव्हर टू यू. धन्यवाद अभय. मी माझ्या व्याख्यानाला सुरुवात करतो आणि ऑलरेडी आपल्याला 7:10 झालेले आहेत, त्यामुळे नंतर वेळ कमी पडू नये म्हणून मी सरळ विषयाला सुरुवात करतो. आतापर्यंत आपण हे चौथं व्याख्यान आहे असं अभयने सांगितलं, तर त्याच्या आधी 2-3 व्याख्यानं ऑलरेडी झालेली आहेत आणि त्याच्यात आपण सूर्यमाला म्हणजे काय याच्याबद्दल एक माहिती घेतलेली आहे गेल्याच व्याख्यानामध्ये. त्याच्यानंतर त्याच्या आधीच्या सूर्याबद्दलची माहिती अभयनी स्वतः दिली आहे आणि आज आपण बघतोय सूर्यमालेचा एक छोटासा भाग जो आधीच्या व्याख्यानामध्ये कव्हर करता आला नव्हता, कारण सूर्यमाला तशी बरीचशी मोठी आहे आणि त्या सगळ्या गोष्टी एकाच व्याख्यानामध्ये कव्हर करता येणं शक्य नाहीये, म्हणून आम्ही त्याला वेगवेगळ्या भागांमध्ये कव्हर करतो. कारण आजचा माझा जो विषय आहे लघुग्रह, कुजेग्रह आणि धूमकेतू हा देखील एक मोठा विषय आहे आणि त्यावर पण बरीचशी रंजक आणि पॉप्युलर लेवलला रंजक असलेली बरीचशी माहिती आपल्याकडे उपलब्ध आहे. विशेषतः धूमकेतू बद्दल आपल्या सगळ्यांनाच कुतूहल असतं. कधी कधी मध्ये आपण एखादी उल्का पडताना बघतो आणि आपल्याला त्याच्याबद्दलही कुतूहल असतं, हे नक्की काय, का पडते, ती एका विशिष्ट दिशेवरनच का पडते, या सगळ्या गोष्टींची माहिती आपण आता करून या छोट्याशा व्याख्यानात करून घेणार आहोत. तर इथे जी स्लाइड दिसते त्याच्यात तुम्हाला विषय दिसतोय लघुग्रह, कुजेग्रह आणि धूमकेतू. तर याच्यात मी पहिल्यांदाच 2 शब्द जे वापरलेत, लघुग्रह आणि कुजेग्रह, याच्यातला लघु आणि कुजे याच्यामधला जो सूक्ष्म फरक आहे तो मी पहिल्यांदा तुम्हाला सांगतो. लघुग्रह म्हणजे मायनर प्लॅनेट ज्याला म्हणता येईल, आणि कुजाग्रह, कुजा शब्द मराठीत ड्वार्फ म्हणजे इंग्रजीतला ड्वार्फ प्लॅनेट म्हणून जो आहे, ड्वार्फ शब्दाला जो प्रतिशब्द वापरलाय तो आहे कुजाग्रह.
म्हणजे लघुग्रह, कुजग्रह आणि धूमकेतू हा आजच्या आपल्या व्याख्यानाचा विषय आहे. आणि याच्या अनुषंगाने आपण बघूया आपली सूर्यमाला आणि नक्की हे सगळे लघुग्रह, कुजग्रह असतात कुठे. या सूर्यमालेचं आता आपल्या समोर जे चित्र आहे हे तुम्ही आधी पाहिलेलं आहे आणि हे अगदी कुठेही आपल्याला इंटरनेटवर आणि बघायला मिळणारं चित्र आहे. याच्यातला मला जो भाग घ्यायचा आहे तो इथे ऍस्ट्रॉइड बेल्ट म्हणून जो दाखवला आहे, हा जो ऍस्ट्रॉइड बेल्टचा भाग आहे. आणि त्याच्यानंतर पुढे इथे केपर बेल्ट आहे. हा इथे दोन बाजूला म्हणजे मंगळ आणि गुरु यांच्यामध्ये दिसणारा एक पट्टा आणि प्लुटोच्या किंवा नेपच्यूनच्या पलीकडे असलेला एक पट्टा, असे दोन पट्टे आहेत. याशिवाय आपल्याला धूमकेतूंबद्दल माहिती करून घ्यायची आहे तर आपण कॉमेट्सचं इथे एक चित्र दिसतंय. तर ही माहिती करून घेण्यापूर्वी याची सुरुवात कशी झाली या सगळ्या शोधाची, याची एक रंजक छोटीशी माहिती आपण बघूया. म्हणजे आपल्याला लक्षात येईल की याची रंजकता कधीपासनं या सगळ्याचं कुतूहल जागृत झालं लोकांमध्ये आणि कधीपासनं याचा शोध घ्यायचा, मागोवा घ्यायचा प्रयत्न सुरू झाला, याची एक थोडीशी आपण कल्पना घेऊया. तर इथे आत्ता एक स्क्रीनवर बराचसा एक क्लटर्ड असा स्क्रीन आहे. त्याच्या एका बाजूला आपल्याला दोन शास्त्रज्ञ दिसत आहेत, योहान बोर्ड आणि टीटीएस किंवा टिशियस असा त्याचा उच्चार केला जातो. हे दोन शास्त्रज्ञ आहेत आणि हे खगोल अभ्यासक आहेत आणि यांनी असा एक सिद्धांत मांडला. कारण आपल्याला मानवाला एक 200 वर्षापूर्वी साधारणपणे शनीपर्यंतचे ग्रह ज्ञात होते आणि टिशियसने याचा अभ्यास केला आणि जी अंतरदेवाची माहिती होती त्याच्यानुसार त्याने एक गणित मांडलं. हे गणित त्याने एका ठिकाणी त्या नियतकालिकात प्रसिद्ध केलं होतं, पण त्याला फारशी प्रसिद्धी टिशियसने मांडल्यावर मिळाली नाही. पण दुसऱ्या एका शास्त्रज्ञाने योहान बोर्डने जेव्हा याचा अभ्यास केला तेव्हा त्याला असं लक्षात आलं, अरे गणित किंवा हा एक लॉ आहे, इथे लिहिलंय बोर्ड टीटीएस बोर्ड लॉ. प्रत्यक्षात तो लॉ नाहीये, कारण लॉ म्हणजे एखादी गोष्ट जेव्हा आपण लॉ आहे असं म्हणतो तेव्हा तो वारंवार सिद्ध व्हावा लागतो. तेव्हा असं वाटत होतं, म्हणजे एक 200-300 वर्षापूर्वी असं वाटत होतं की 1766 किंवा 1772ची गोष्ट आहे, तेव्हा असं वाटत होतं की कदाचित हा लॉ असेल. पण प्रत्यक्षात नंतर ते एक मॅथमॅटिकल प्रोग्रेशन, ते काही ठराविक भागाला लागणारच एक मॅथमॅटिकल प्रोग्रेशन असेल असं नंतर लक्षात आलं. पण हा नियम होता काय हे आपण जर बघितलं तर आपल्या एक लक्षात येईल की त्यांनी काय केलं, टीटीएसने, की पहिल्यांदा त्याने सगळे जे ज्ञात ग्रह होते ते एकेका क्रमाने मांडले आणि त्याला 1, 0, 3, 6, 12 म्हणजे दुप्पट होत जाणारे, 3च्या पटीत दुप्पट होत जाणाऱ्या क्रमाने काही आकडे लिहिले. त्या सगळ्या आकड्यांमध्ये 4 मिळवले त्याने, म्हणजे 4 मिळवला, 6 मध्ये 4 मिळवला, 12 मध्ये 4 मिळवला, असे प्रत्येक आकड्यामध्ये त्याने 4 मिळवत गेला आणि नंतर त्याला 10ने भागलं, म्हणजे 10ने त्याचा भागाकार केला. याच्यात त्याला एक अतिशय इंटरेस्टिंग असं एक नियम किंवा एक सिरीज समोर आली आणि त्याच्या असं लक्षात आलं की इथे खाली जे आकडे लिहिले 0.4, 0.71 आणि AU, म्हणजे AU म्हणजे ऍस्ट्रॉनॉमिकल युनिट किंवा खगोलीय एकक. हे हे एक खगोलीय एकक असं मानलं जातं. हे जवळपास 15 कोटी किलोमीटर किंवा 14 कोटी 95 लाख किलोमीटर हे जे अंतर आहे ते एक खगोलीय एकक इतकं अंतर मानलं जातं. म्हणूनच आपल्याला असं दिसेल की एका पोझिशनला, म्हणजे ज्या पोझिशनला पृथ्वी आहे तिथे हा आकडा 6 अधिक 4 बरोबर 10 भागिले 10, हा आकडा एक खगोलीय एकक इतका होतो. मग त्याच्या आधीचे आकडे काय आहेत, तर बुध, शुक्र, त्याच्यानंतर पृथ्वी, मंगळ, त्याच्यानंतर मंगळानंतर सरळ एक उडी मारत तो आकडा 1.6 वरनं 5.2 ला गेला आणि गुरुपर्यंत गेला आणि नंतर मग शनी. तर हे शनीपर्यंतचे ग्रह तेव्हा ज्ञात होते आणि त्यांची जी अंतर होती ती अंतर बरोबर तंतोतंत याच्याशी जुळत होती. ते जे ज्ञात ग्रह होते त्याची अंतर या आकड्यांशी जुळत होती. आता हाच तक्ता मी इथे मांडलेला आहे. इथे आपल्याला दिसतंय बुधाचं जे अंतर आहे, मगाशी जी सांगितली मेथड 0 अधिक 4 भागिले 10, म्हणजे बोर्डचं अंतर आहे, बोर्डने कॅल्क्युलेट केलेलं अंतर आहे 0.4, प्रत्यक्ष अंतर होतं 0.39.
आणि दुसरं जे आहे शुक्र 0.7 बोर्डने कॅल्क्युलेट केलेलं अंतर, प्रत्यक्ष अंतर 0.72 खगोलीय एकक किंवा ऍस्ट्रॉनॉमिकल युनिट. ही सगळी अंतर जर उजवीकडच्या तक्त्याचा उजवीकडचा भाग बघितला तर आपल्याला लक्षात येईल की सगळी जी अंतरं आहेत ती सगळी अंतरं जवळपास मॅच होतात. आणि शनीपर्यंत म्हणजे तेव्हा ज्ञात असलेले शनीपर्यंतचे ग्रह बघितले ते जवळजवळ ती अंतरं मॅच होतात. आणि असं असेल तर याच्या मध्ये म्हणजे मधली जी एक जागा पोकळी आहे 2.8 खगोलीय एककांवर, ही पोकळी निश्चितच काहीतरी महत्वाची असायला पाहिजे असं लक्षात यायला लागलं. त्याच्यानंतर 1781 ला विल्यम मार्शलने युरेनसच्या ग्रहाचा शोध लावला आणि तेही अंतर सुदैवाने असं झालं की अरे 192 + 4 म्हणजे 19 डिवायडेड बाय 10 19.6 आणि त्याचं प्रत्यक्ष अंतर सरासरी अंतर होतं 19.18. म्हणजे 1781 ला हा जेव्हा शोध लागला तेव्हा हा शोध मॅच व्हायला लागला जेव्हा बरोबर त्या नियमाशी, तेव्हा त्या लोकांना म्हणजे तेव्हाचे जे काही खगोल अभ्यासक होते त्यांना असं वाटलं नाही नाही आता म्हणजे नक्कीच या परिसरात एखादा ग्रह असायला पाहिजे आणि या लघुग्रहाचा किंवा या ग्रहाचा आपण शोध घेतला पाहिजे. कदाचित तो आकाराने लहान असेल म्हणून आपल्याला दिसतंय आपल्याला, तर पण त्याचा आपल्याला नक्कीच वेध घेतला पाहिजे. आणि म्हणून काही मंडळी याच्या कामाला लागली की आता आपण त्या एका ग्रहाचा, या मधल्या पोकळीतल्या ग्रहाचा शोध घ्यायचा. आणि हा जो शोध आहे पहिल्या लघुग्रहाचा शोध तो कसा लागला याची इंटरेस्टिंग कहाणी आता या पुढच्या स्लाइड मधून आपल्याला मी सांगणार आहे. तर 1781 पहिल्याच डावीकडे आपल्याला दिसतंय 1781 साली विल्यम मार्शल हे युरेनसचा शोध लावला आणि त्याच्यानंतर या शोधानंतर इसवी सन 1800च्या सुमारास व्हॅन झॅक नावाच्या एका खगोल अभ्यासकाने त्याचा स्वतःचा एक तो ऍस्ट्रॉनॉमी मॅगझिन चालवायचा आणि मग त्याने काय केलं की अशा प्रकारचा ग्रह शोधायला आपण एक संघटना स्थापन करूया म्हणून त्याने त्या मॅगझिनद्वारे काही लोकांना आवाहन केलं. 25 लोक वेगवेगळ्या देशातनं या सगळ्याचे सदस्य झाले आणि त्याने त्याच्या संघटनेचं नाव ठेवलं सेलेस्टियल पोलीस. सेलेस्टियल पोलिसांनी हे सगळं शोधायला सुरुवात केली, पण हा सापडला अशा प्रकारचं एखादं ऑब्जेक्ट होतं ते सापडलं एका या कंपू मधल्या कोणाला सापडलं नाही. तर पियाझी नावाच्या एका शास्त्रज्ञाला खगोल अभ्यासकाला 1 जानेवारी 1801 रोजी एक असं एक ऑब्जेक्ट दिसलं आणि त्याने या ऑब्जेक्टचा पाठपुरावा करायला सुरुवात केला आकाशात आणि त्याला काही दिवस ही रिडिंग्स रोज घेता आली आणि त्याचं ऑब्झर्वेशन करता करता साधारणपणे 1.5 महिना म्हणजे 1 जानेवारी 1801 ते 21 फेब्रुवारी 1801 एवढ्या कालावधीमध्ये त्याला ही ऑब्झर्वेशन्स करता आली. त्याला जवळजवळ 22 ऑब्झर्वेशन्स मिळाली आणि नंतर टॉरस किंवा वृषभ तारका समूहात असलेलं हे जे ऑब्जेक्ट आहे ते सूर्य तेजामध्ये लुप्त झालं आणि पुढची ऑब्झर्वेशन्स त्याला काही मिळाली नाहीत. पण या ऑब्झर्वेशनचा प्लॉट जेव्हा करण्यात आला तेव्हा एक लक्षात आलं की हे काहीतरी एक मूव्हिंग ऑब्जेक्ट आहे. असं ऑब्जेक्ट आहे की सूर्यमालेतलंच आहे आणि त्याचं साधारणपणे एक अंदाज घेतल्यावर गणिती कॅल्क्युलेशन्स केल्यावर लक्षात आलं की कदाचित आपण ज्याला सगळेजण शोधतायत किंवा व्हॅन झॅक याची ऑर्गनायझेशन आणि इतर लोक जे शोधायचा प्रयत्न करतायत तो हा ग्रह आहे आणि त्याने तसं जाहीर केलं. पण तो गायबही झाला होता, त्याच्यामुळे आता तो सापडणार कसा? सूर्य तेजात लुप्त झालेला असेल तर तो सूर्याच्या पलीकडून कधीतरी जर आल्यावर तो आपल्याला सापडायला पाहिजे आणि तो इतका फेंट ऑब्जेक्ट आहे तर तो शोधायचा कसा दुर्बिणीतनं, त्याला लोकेट कसा करायचा? आणि हा प्रश्न तेव्हाच्या त्या खगोल अभ्यासकांपुढे उभा राहिला. व्हॅन झॅकने जे आव्हान स्वीकारलं त्याचबरोबर गॉस नावाचा जो गणिती होता, गॉस आपल्या जे काही विज्ञान शाखेचे विद्यार्थी आहेत त्यांना गॉस या गणितीबद्दल माहिती असतेच. या गणितीने ते आव्हान स्वीकारलं. त्याने ती सगळी जी रिडिंग्स होती त्याचा अभ्यास केला. 1 जानेवारी 21 जानेवारी 21 फेब्रुवारी अशी जी सगळी जी काही रिडिंग्स होती त्या सगळ्याचा त्याने अभ्यास केला आणि त्याच्यातनं त्याने एक इक्वेशन तयार करून त्याच्यावरती त्याच्याकडे सुमारे 22 रिडिंग्स होती. या 22 रिडिंग्सला त्याने इंटरपोलेट करायला सुरुवात केली. म्हणजे पहिल्यांदा 3 रिडिंग्स घेतली, त्या 3 रिडिंग्स वरनं समजा 1 जानेवारी नंतर तो जर का त्याच्याकडे 11 जानेवारीचं रिडिंग घेतलं असेल आणि 11 फेब्रुवारीचं रिडिंग घेतलं असेल तर मग ते इंटरपोलेट केलं की 5 जानेवारीला तो कुठे असेल, 15 जानेवारीला तो कुठे असेल, 31 जानेवारीला कुठे असेल, 5 फेब्रुवारीला कुठे असेल आणि हे गणिताच्या सहाय्याने त्याने
मांडून एक त्याचा पाथ किंवा मार्ग तयार केला आणि या मार्गाची जी प्रेडिक्शन्स होती ती त्याने करायला सुरुवात केली आणि या प्रेडिक्शन्स मध्ये त्याचं जे इंटरपोलेशन होतं, त्याच्या इक्वेशन्सचं जे इंटरपोलेशन होतं ते बसायला लागलं आणि म्हणून ते साधारणपणे 5-6 महिने गेल्यानंतर त्याने ही परीक्षा, आपली जी निरीक्षण होती, आपलं जे गणित होतं ते जाहीर केलं आणि त्याने एक संभाव्य जागा जिथे हा लघुग्रह किंवा ग्रह सापडेल याची एक संभाव्य जागा सांगितली. हे करताना त्याने त्यावेळी आता केपलरच्या गणिताचा पण उपयोग केला. म्हणजे केपलरने सांगितलं होतं की एखाद्या ग्रहाचं जे काय तो त्याच्या कक्षेत फिरतोय ते त्याच्या वस्तुमानावर अवलंबून नाहीये आणि तेच म्हणजे जर दुसऱ्या कुठल्याही बाह्य वस्तूचं गुरुत्वाकर्षण, बाह्य ग्रहाचं गुरुत्वाकर्षण जर त्याच्यावर काम करत नसेल तर तो ग्रह किंवा ती अवकाशस्थ वस्तू त्याच्या कक्षेतच फिरत राहणार आहे. ही जी केपलरची गणितं होती, केपलरचे नियम होते हे त्याने वापरले आणि त्याच्यावरनं त्याने त्याचं अचूक स्थान वर्तवलं आणि पुन्हा एकदा व्हॅन सेलेस्टियल पोलीस आणि इतर खगोल अभ्यासक, तेव्हाचे हौशी खगोल निरीक्षक आपल्या कामाला लागले आणि यातल्या सेलेस्टियल पोलिसांनाही तो नोव्हेंबरच्या सुमारास मिळाला. ओल्बर नावाच्या शास्त्रज्ञाने त्याची नक्की निरीक्षणं त्याला डिसेंबर 1801 ला मिळाली आणि साधारणपणे 1 वर्षाच्या कालावधीमध्ये म्हणजे 1 जानेवारी 1801 ला तो पहिल्यांदा मिळाला होता आणि त्याच्यानंतर पुन्हा डिसेंबर 1801 च्या सुमारास त्याचा पुन्हा छडा लावण्यात आला आणि मग लक्षात आलं की हा आपल्याला हवा, मग त्याचं अंतर कॅल्क्युलेट केल्यावर लक्षात आलं की आपल्याला हवा असलेला मिसिंग प्लॅनेट जो आहे तो हा आहे. पण त्याची एकंदरीत त्याची तेजस्विता आणि त्याचा आकार या सगळ्याचा अभ्यास करताना असं लक्षात यायला लागलं की अरे हा प्लॅनेट जरी असला तरी हा फार लहान आहे आणि त्याच्यामुळे इतका लहान असू शकेल का? मग पण तरी त्या अंतराच्या गणिता म्हणजे साधारणपणे आपण मगाशी बघितलं जी गॅप होती 2.8 ऍस्ट्रॉनॉमिकल युनिट किंवा 2.8 खगोलीय एककाला जी गॅप होती त्या अंतराच्या गणितात हा बरोबर बसत होता आणि त्यामुळे ऑब्झर्वेशन्स बरोबर एका नियमाची प्रचिती पुन्हा एकदा येत होती आणि त्याचबरोबर हळूहळू आणखीन पुढच्या 2-4 वर्षात 5 वर्षात आणखीन काही लघुग्रह अशा प्रकारचे ग्रह मिळायला लागले. हा जो आहे तो पहिल्यांदा सिरस त्याचं नामकरण करण्यात आलं. मग पल्लास, जुनो, वेस्टा असे वेगवेगळे आणखीन वेगवेगळे नावं देण्यात आलेले लघुग्रह शास्त्रज्ञांना, अभ्यासकांना सापडायला लागले आणि एक लक्षात आलं की इथे हा एकच ग्रह नसून बरेचसे छोटे छोटे ग्रह आहेत. मग हे जर छोटे छोटे ग्रह असतील तर ते नक्की तयार कसे झाले असावेत? म्हणजे सुरुवातीचा एक आपली त्याच्यात थिअरी होती की एखादा मोठा ग्रह त्या कक्षेत तिथे असेल त्या जागी आणि तो गुरुच्या, मंगळाच्या, सूर्याच्या गुरुत्वाकर्षणाने तो फुटला असेल आणि तो फुटून असा एखाद्या म्हणजे तो ग्रह फुटल्यामुळे हे सगळे तुकडे तयार झाले असावेत. पण तरी पण साधारणपणे हा म्हणजे 930 किलोमीटरचा सिरेस हा आता पण तिथला सगळ्यात मोठा लघुग्रह किंवा आत्ताच्या भाषेत सांगायचं तर तो ड्वार्फ प्लॅनेट आहे, कुजाग्रह आहे. तो सगळ्यात मोठा तोच आहे. त्याच्या पलीकडचे जे तुकडे आहेत ते त्याच्यापेक्षा कमी आहेत. म्हणजे फॉर एक्झाम्पल वेस्टा 530 किलोमीटरचा आहे किंवा आणखीन काही 5 किलोमीटर पासनं अगदी काही मीटर पर्यंत इतके छोट्या छोट्या आकाराचे बरेचसे तुकडे इथे आहेत. मग हे तुकडे कसे तयार झाले असावेत? सुरुवातीची जरी थिअरी प्लॅनेट तुटल्यामुळे, एखादा तिथे असलेला ग्रह तुटल्यामुळे झाला असेल असं असेल, तरी हळूहळू नेब्युलर हायपोथेसिस थिअरी पुढे यायला लागली आणि या नेब्युलर हायपोथेसिस थिअरी मध्ये मगाशी पण कोणीतरी प्रश्न विचारला होता की सगळेच ग्रह एकाच प्रतलामध्ये का असतात? तर नेब्युलर हायपोथेसिस थिअरी मध्ये आपण जेव्हा बघतो तेव्हा हा जो नेब्युला तयार झाला त्याच्यावरनं त्याची सो कॉल्ड जी काही ॲक्रिशन डिस्क किंवा त्याच्या भोवती जे मटेरियल फेकलं जायला लागलं आणि त्याच्या भोवती जी एक डिस्क तयार व्हायला लागली, त्याच्यामुळे या सगळ्यांची जी प्रतलं आहेत ती साधारणपणे एकाच प्रतलामध्ये हे सगळे ज्या सूर्यमालेतल्या आपल्या सूर्यमालेच्या जवळपास असणारे ग्रह आणि लघुग्रह किंवा हे जे ऍस्ट्रॉइड बेल्ट जे तयार झाले आहेत, जे इतर ग्रहांच्या गुरुत्वाकर्षणामुळे, गुरुसारख्या ग्रहाच्या गुरुत्वाकर्षणामुळे तिथे त्या ॲक्रिशन डिस्क मधल्या त्या ठिकाणी तिथे जे मटेरियल होतं त्याचं एकत्रीकरण कधीच होऊ शकलं नाही आणि त्यामुळे तिथे ग्रह तयारच होऊ शकला नाही आणि तो तयारच झाला नाही. त्याच्यामुळे एखादा ग्रह फुटण्याऐवजी तो तिथे न तयार होता ते तुकडे तिथे विखुरलेले राहिले आणि ते त्याच प्रतलामध्ये आणि त्याच पट्ट्यामध्ये ते फिरत राहिले आणि म्हणून आपल्याला
तिथे अशा प्रकारचा लघुग्रहांचा पट्टा दिसतो असं आपल्या लक्षात येईल. आणखीन एक गोष्ट अशी लक्षात यायला लागली की हा एक कॉस्मिक रिफ्युजी कॅम्प असल्यासारखा आहे. रिफ्युजी कॅम्प म्हणजे काय, तर केवळ त्याच पट्ट्यातले नाही तर नंतरच्या कालावधीमध्ये जेव्हा जेव्हा ही ॲक्रिशन डिस्क आणि त्यातनं जे तयार होणारं मटेरियल आहे जे ग्रह बनवत होतं, तर इतर ग्रहांमधलं जे फेकलं गेलेलं मटेरियल होतं ते देखील या पट्ट्यामध्ये यायला लागलं आणि गुरु किंवा शनी या पलीकडच्या पट्ट्यातलं पण यायला लागलं. त्यामुळे आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचे मटेरियल कंपोजिशन्स आपल्याला या पट्ट्यामध्ये दिसतात. इथले जे लघुग्रह आहेत ते वेगवेगळ्या प्रकारचे दिसतात आणि आपण बघूया ते इथे आपण म्हटलंय एस टाईप मध्ये आहेत, सी टाईप मध्ये आहेत. तर अशा वेगवेगळ्या प्रकारचे म्हणजे कुठे कार्बोनेशियस आहेत, कुठे सिलिकेशियस आहेत, काही मिनरल्स असलेले आहेत, मेटॅलिक आहेत. अशा वेगवेगळ्या प्रकारचे आपल्याला इथे दिसायचं कारण म्हणजे इथे तयार न झालेला ग्रह आणि त्याचबरोबर वेगवेगळ्या पट्ट्यातनं फेकले गेलेले जे काही अशा प्रकारचे मायनर प्लॅनेट्स किंवा छोटे छोटे जे खडकांचे आणि खडकाळ स्वरूपाचे जे तुकडे होते, त्यामुळे आपल्याला त्या ॲस्ट्रॉइड बेल्टकडे कॉस्मिक रिफ्युजी कॅम्प सारखा कॉस्मिक रिफ्युजी बेल्ट म्हणून बघावं लागतं. तर आत्ताच आपण बघितलं की इथे सी टाईपचे ॲस्ट्रॉइड्स असतात म्हणजे कार्बोनेशियस मटेरियलचे असतात. त्याच्यामध्ये याची संख्या सगळ्यात जास्त आहे. म्हणजे जे बाहेरनं म्हणजे गुरु शनी कडनं येणारं जे मटेरियल होतं ते जे मटेरियल जास्त प्रमाणात बाहेरच्या भागातून आलेलं मटेरियल जे खेचलं गेलं या पट्ट्याच्या भागात त्याच्यापासून तयार झालेले सी टाईपचे ॲस्ट्रॉइड जवळपास 40% ॲस्ट्रॉइड या प्रकारचे आहेत. त्यानंतर सिलिकेशियस आहेत जे हार्ड रॉकी आहेत, ते आतल्या बाजूने फेकल्या गेलेल्या मटेरियल पासून तयार झालेले आहेत. आणि आणखीन मेटॅलिक प्रकारातले पण आहेत म्हणजे निकेल, आयर्न या प्रकारचे जे मटेरियल असलेले ॲस्ट्रॉइड पण आपल्याला या पट्ट्यामध्ये आढळतात. असं कॉम्बिनेशन आपल्याला ॲस्ट्रॉइडचं वेगवेगळ्या प्रकारच्या ॲस्ट्रॉइडचं या पट्ट्यामध्ये आपल्याला दिसून येतं. मग हा पट्टा केवढा मोठा आहे, नक्की तो प्रत्यक्षात आहे कसा, याचा जर आपण विचार केला, आपण एखाद्या म्हणजे सायफाय मूव्हीज मध्ये जर बघितलं तर आपल्याला डावीकडे जे खाली चित्र दाखवलंय बरेचसे म्हणजे एक सूर्य दिसतोय आपल्याला आणि म्हणजे किंवा एक तारा आहे आणि त्याच्या भोवती बरचसं मटेरियल फिरतंय आणि खूप जवळ जवळ असलेलं म्हणजे अशा प्रकारचं एखादं म्हणजे जेव्हा पिक्टोरियल रिप्रेझेंटेशन आपण बघतो अशा प्रकारच्या पट्ट्याचं, तेव्हा ह्या अशा डावीकडे जे चित्र दाखवलंय त्या स्वरूपाचं चित्र आपल्याला दिसतं की बरेचसे खडक जवळपास एकमेकाच्या जवळ जवळ असे फेऱ्या मारतायत असं आपल्याला दिसतं. प्रत्यक्षात मात्र ही वस्तुस्थिती अशी नाही. प्रत्यक्षात या लघुग्रहांमधलं अंतर लक्षावधी किलोमीटरचं आहे. त्यामुळे आपण पाठवलेली यानं जेव्हा आपण याच प्रतलामध्ये यानं पाठवतो, कारण आपल्याला हवे असलेले सगळ्या ज्या काही सूर्यमालेतले ऑब्जेक्ट्स आहेत ज्यांचा आपल्याला अभ्यास करायचा आहे त्या प्रतलामध्येच अर्थात आपल्याला यानं पाठवायला हवी. आणि ही यानं जेव्हा आपण पाठवतो तेव्हा त्या यानांना ॲस्ट्रॉइड बेल्ट पण पार करावा लागतो आणि त्यात आपलं यान जे काही अक्षरशः काही मीटरचं असतं म्हणजे काही एक 20 मीटर 25 मीटर या म्हणजे अगदी लघुग्रहान एवढं काही किलोमीटर नसून अगदी काही छोट्याशा मीटरच्या लांबी एवढी असलेली आपली यानं याच्याशी टक्करण्याची कोणतीही शक्यता त्यामुळे नसते, कारण यातलं अंतर अतिशय प्रचंड असतं, लक्षावधी किलोमीटरचं अंतर असतं. पण हे ॲस्ट्रॉइड बेल्ट अर्थातच 2.8 खगोलीय एकक म्हणजे आपल्या सूर्यपृथ्वी अंतर जेवढं आहे त्याच्या जवळपास तिप्पट अंतरावरनं सूर्याला प्रदक्षिणा करत असतो. त्यामुळे याच्यामध्ये आपल्याला बरेचसे म्हणजे आपल्याला आत्ताही जर बघितलं तर साधारणपणे 11,08,414 एवढे ॲस्ट्रॉइड काउंट आपल्याला आतापर्यंत ॲस्ट्रॉइड्स त्याच्यात मिळालेले आहेत. आणि गेल्या वर्षी म्हणजे एक वर्षापूर्वी हीच संख्या 9,58,263 म्हणजे साधारणपणे गेल्या वर्षीच्या मे मधला हा आकडा आहे आणि आत्ताचा आकडा याच्यामध्ये जवळपास 2 लाख ॲस्ट्रॉइड काउंटचा फरक आहे. म्हणजे जवळपास 2 लाख ॲस्ट्रॉइड आपल्याला नवीन या पट्ट्यामध्ये सापडलेले आहेत वर्षभरामध्ये आणि ही संख्या बघायला गेलं तर खूप प्रचंड आहे. आणि अर्थातच ही संख्या एवढ्या प्रचंड संख्येने ॲस्ट्रॉइड आता सापडण्याचं कारण पण तसंच आहे की पृथ्वीवरनं बरेचसे सर्वेज, स्काय सर्वेज आणि बरीचशी उपकरणं या पट्ट्याकडे रोखली गेलेली आहे.
त्यामुळे आपल्याला असे छोटे छोटे ऑब्जेक्ट्स बरेच पाहता येऊ शकतात. असं असलं, एवढे लक्षावधी ऑब्जेक्ट्स असले तरी त्यांचं जे काही एकत्रित वस्तुमान आहे ते आपल्या चंद्रापेक्षाही एकत्रित वस्तुमान बरचसं कमी आहे आणि त्यातलं जे काही निम्म्यापेक्षा जास्त वस्तुमान आहे तेही 4 मोठ्या लघुग्रहांचंच आहे. ते म्हणजे सेरेस, व्हेस्टा, पल्लास आणि हायजिया. हायजिया हा कदाचित एक कॅन्डिडेट आहे जो ड्वार्फ प्लॅनेट म्हणून गणला जाईल. सेरेस हा सध्या लघुग्रह न मानता त्याला ड्वार्फ प्लॅनेट असं म्हटलं जातं किंवा कुजाग्रह म्हटलं जातं. ते का म्हटलं जातं हे आपण या सेशनमध्ये पुढच्या भागातच थोड्या वेळातच आपण पाहणार आहोत. तर बरेचदा आपण अशा बातम्या ऐकतो की यातला काही एखादा लघुग्रह जो असेल किंवा ॲस्ट्रॉइड ज्याला म्हटलं जातं, अशा प्रकारचा जो असेल तो एखादा भरकटतो आणि तो पृथ्वीच्या जवळ येतो. मग कुठेतरी वृत्तपत्रांमध्ये बातम्या यायला लागतात, अरे हा पृथ्वीवर आदळणार का? पृथ्वी नष्ट करणार का? तर अशा प्रकारच्या बऱ्याच बातम्या जरी येत असल्या तरी खगोल अभ्यासकांचं लक्ष या सगळ्या गोष्टींकडे आहे आणि ते लक्ष असल्यामुळेच आपल्याला असे लक्षावधी ॲस्ट्रॉइड्स या गेल्या वर्ष 2 वर्षात सापडलेले आहेत. ते लक्ष कसं ठेवलं जातं आणि ते लक्ष ठेवण्यामध्ये आपण कसा सहभाग घेऊ शकतो हे पण आपण पाहूया. त्याच्या अगोदर एक छोटीशी माहिती आपण करून घेऊया की पृथ्वीच्या जवळ येणारे जे लघुग्रह आहेत ते कोणत्या प्रकारात क्लासिफाय केलेत आणि यांची 2-3 नावं मी इथे दाखवलेली आहेत. एक अमर प्रकारचा ॲस्ट्रॉइड असतो. ते यांची जी कक्षा आहे ती अगदी मंगळाच्या कक्षेपर्यंत जाते आणि ती फक्त म्हणजे पूर्णपणे पृथ्वीच्या कक्षेच्या बाहेर आहे. पृथ्वी आणि मंगळ यांच्या कक्षेच्या मध्ये असते आणि ह्या कक्षेतले जे ॲस्ट्रॉइड्स आहेत, लघुग्रह आहेत ते कंपॅरेटिव्हली सेफ मानले जातात. फार त्यांचा धोका आपल्याला नाहीये कारण ते पृथ्वीच्या कक्षेला कधी छेदत नाहीत. हे जे अमोर, अपोलो, अटेन ही जी नावं दिलेली आहेत हे या प्रकारचे जे पहिले लघुग्रह शोधले गेले त्यांची नावं आहेत आणि त्याच्यानंतर त्या प्रकारचे म्हणजे आता मोठ्या कक्षेतनं भ्रमण करणारे जे सगळे जे लघुग्रह आहेत ते अमोर प्रकारामध्ये टाकले गेले कारण अमोर पहिला जो त्या प्रकारचा लघुग्रह शोधला गेला त्याचं नाव होतं अमोर. तसंच अपोलो प्रकारचा जो आहे त्याची कक्षा आहे ती कक्षा मोठी असली तरी ती पृथ्वीच्या कक्षेला छेदते 2 ठिकाणी. आकृतीत दाखवले त्याप्रमाणे निळ्या रंगाची जी कक्षा आहे ती पृथ्वीची कक्षा आहे आणि अपोलो ॲस्ट्रॉइड्स आहेत ते त्या कक्षेला क्रॉस करतात. तसंच अटेन ॲस्ट्रॉइड असतात ते अटेनची कक्षा पण फार छोटी आहे. याच्या व्यतिरिक्त अजून एका प्रकारचे असतात त्यांची कक्षा तर पृथ्वीच्या कक्षेच्या आतल्या बाजूला असते आणि त्याला अतिरा प्रकारचे ॲस्ट्रॉइड असं म्हटलं जातं. त्यातले अपोलो, अटेन ह्या प्रकारातले जे ॲस्ट्रॉइड असतात त्यांच्याकडे विशेष लक्ष ठेवलं जातं कारण यांना म्हणजे हे धोकादायक ठरू शकतात आणि त्याच्यामुळे असे जवळपास आता मी जेव्हा बोलतोय तेव्हा जुलै 2021 ला 26,115 नियर अर्थ ऑब्जेक्ट्स अशा कुठल्या ना कुठल्या प्रकारचे नियर अर्थ ऑब्जेक्ट्स आतापर्यंत लिस्टमध्ये आहेत आणि त्यातले 2000 ऑब्जेक्ट्स असे आहेत की जे पोटेन्शियली डेंजरस ऑब्जेक्ट्स म्हणून क्लासिफाय केले गेलेले आहेत. पण अजूनही असं कुठलाही नजीकच्या काळात येणारा कुठलाही असा ॲस्ट्रॉइड नाहीये जो पृथ्वीला संपूर्णपणे नष्ट करून टाकेल. अशा बातम्या जरी मधनं येत असल्या तरी अशा प्रकारच्या त्याच्यावरती एका सिस्टमद्वारे लक्ष ठेवण्यात येतं आणि त्याच्यामुळे आपल्याला आपल्या सुरक्षिततेची खात्री पटवण्यासाठी अर्थातच त्याच्या सिस्टम्स उपयोगी पडू शकतात. इथे पुढच्या या चित्रामध्ये पण एक साधारणपणे एक अंदाज येतो आपल्याला की अपोलो प्रकारचे, अमोर प्रकारचे जे ॲस्ट्रॉइड्स असतात ते कुठल्या कक्षेत फिरतात आणि हे या कक्षांमध्ये फिरायचं कारण पण मंगळ, गुरु अशासारख्या ग्रहांच्या मोठ्या ग्रहांचा ॲस्ट्रॉइड बेल्ट मधल्या काही ॲस्ट्रॉइड्सवर झालेला इम्पॅक्ट म्हणजे त्याच्या गुरुत्वाकर्षणाच्या प्रभावामुळे त्यांची कक्षा बदलली. काही पृथ्वीच्या कक्षेमुळे बदलले, काही मंगळाच्या कक्षेमुळे बदलले तर काही गुरुच्या कक्षेमुळे बदलले आणि ते एका वेगळ्या कक्षेमध्ये असे फिरायला लागले. आणि एक बर्ड्स आय व्ह्यू जर आपण घेतला तर आपल्याला साधारणपणे अशा प्रकारच्या वेगवेगळ्या कक्षा आपल्याला या अमोर, अपोलो आणि अटेन या ॲस्ट्रॉइड्सच्या पाहायला मिळू शकतात. आता मी ज्या सर्वे किंवा सिस्टम बद्दल बोलत होतो तो हा आहे पॅन स्टार्स नावाचा सर्वे.
ही एक हवाई US मध्ये असलेली एक सिस्टम आहे जिथे वेगवेगळे कॅमेराज, टेलिस्कोप आणि कॉम्प्युटिंग फॅसिलिटी आहे आणि या फॅसिलिटीद्वारे हे नियर अर्थ ऑब्जेक्ट्स विशेषतः यांच्यावरती लक्ष ठेवलं जातं. पॅनोरामिक सर्वे टेलिस्कोप अँड रॅपिड रिस्पॉन्स सिस्टम या सिस्टमद्वारे वेगवेगळ्या प्रकारचे ऑब्झर्वेशन्स इथे करून हे जे मॅप्स आहेत ते आपल्यासारख्या अमॅच्युअर ॲस्ट्रॉनॉमरना पण यातले, कारण इथे काय आवश्यक आहे तर इथे प्रचंड प्रोसेसिंग पॉवर आवश्यक आहे आणि ही प्रोसेसिंग पॉवर ही एकट्या त्याच संस्थेने वापरली पाहिजे असं नाही, तर जगभरामध्ये विविध लोकांकडे संगणक आहेत आणि त्यांनी आकाशाचा एक वेगवेगळा म्हणजे पट्टा त्यांना दिला आणि त्या भागाचे जर का मॅप्स त्यांना दिले आणि त्यांना नेसेसरी आवश्यक असलेलं त्याच्यासाठी स्कॅन करायला आवश्यक मदतीने आपणही म्हणजे तुमच्या आमच्यासारखे सामान्य माणसं देखील ते सॉफ्टवेअर वापरून आपल्या घरातला संगणक वापरून आपण या स्टारचा डेटा वापरून आपण नवीन नवीन लघुग्रहांचा शोध लावू शकतो. हे करायचं कारण आणि हा डेटा वापरणं आवश्यक असायचं कारण म्हणजे या ऑब्जेक्ट्स हे जे आहेत ते दुर्बिणीने दिसणार नाहीयेत आपल्याला. आपल्याकडे ज्या दुर्बिणी असतात त्याच्यातही ऑब्जेक्ट्स आपल्याला दिसणार नाहीयेत. त्याच्यामुळे आपल्याला प्रचंड मोठ्या टेलिस्कोप, वेगवेगळ्या प्रकारच्या टेलिस्कोप, वेगवेगळ्या वेव्हलेंथवर काम करणाऱ्या टेलिस्कोप आणि त्यांना कॅप्चर करणारं सॉफ्टवेअर या दोन्ही गोष्टींची आवश्यकता असते. 24 म्हणजे अतिशय फेंट, इतकी फेंट आणि इतकी लहान ऑब्जेक्ट्स आहेत, पण जर हा डेटा कॅप्चर झाला आणि आपली प्रोसेसिंग पॉवर जर आपण वापरली तर या सिस्टमचा आकाशाच्या छोट्या छोट्या भागाचा आपल्याला अभ्यास करता येऊ शकतो आणि तो अभ्यास करून आपण जर का अशा प्रकारचा लघुग्रह शोधला एखादा, आपल्याला या स्क्रीनवर दिसतंय त्याने शोधलेल्या 2 ऍस्ट्रॉइडची एनईओची ऑब्जेक्ट्सची म्हणजे एनईओ ऑब्जेक्टची माहिती त्याने या पॅनस्टार कडनं तो डेटा घेतला, त्याने ते सॉफ्टवेअर वापरलं आणि त्याने 2 ऑब्जेक्ट्स असे शोधले की आता त्या 2 ऑब्जेक्ट्सना त्याचं नाव देण्यात येतंय आणि तुम्हाला हे दिसतंय हा ऍक्च्युअली त्याच्या फेसबुक वॉलवरनच घेतलेला मी हा स्क्रीनशॉट आहे आणि त्याच्यामध्ये आपल्याला असं दिसतंय त्याच्या आजूबाजूला पण अशा प्रकारची म्हणजे भारतीय नावं दिसत आहेत, कारण अशा प्रकारची जी स्पर्धा आहे अशा प्रकारची आयोजित केली होती असं म्हणा किंवा एक प्रोग्राम आयोजित केला होता अशा प्रकारच्या याच्यासाठी आणि त्या प्रोग्राम मध्ये मुलांनी भाग घेतला आणि त्याच्यातनं त्यांना अशा प्रकारचा डेटा अनालाइज करता आला आणि त्याच्यात आता त्यांची नावं पण या लघुग्रहांना देण्यात येणार आहेत. आपण आपल्यापैकी कोणीही आपल्याला जर इंटरेस्ट असेल तर अशा प्रकारच्या जो डेटा अनालिसिस प्रोसेस मध्ये आपण भाग घेऊ शकतो. हे झाले मुख्य प्रवाहातले किंवा मेन बेल्ट मधले लघुग्रह. याचबरोबर आपल्याला अवकाशात अशा ठिकाणी गुरूच्या प्रभावाखाली असलेले काही लघुग्रह आढळून येतात आणि या लघुग्रहांच्या स्थितीला किंवा पोझिशनला किंवा त्या ठिकाणाला त्या ठिकाणी जे लघुग्रह असतात त्यांना त्याचे ट्रोजन असं म्हटलं जातं. तर ते ट्रोजन्स कुठे असतात? अशा प्रकारच्या ट्रोजन्सचं अस्तित्व लॅग्रँज नावाच्या शास्त्रज्ञाने पहिल्यांदा कॅल्क्युलेट केलं आणि त्याने सांगितलं की या ग्रहाभोवती फिरणारं जे मटेरियल आहे म्हणजे एका बाजूला सूर्याचं गुरुत्वाकर्षण आहे आणि दुसऱ्या बाजूला एखाद्या मोठ्या ग्रहाचं गुरुत्वाकर्षण असेल तर या 2 ग्रहांच्या किंवा 2 ॲस्ट्रॉनॉमिकल बॉडीजच्या मध्ये असे 5 पॉइंट्स असे असतात की जिथे इक्विलिब्रियम साधलेला असतो आणि अशा प्रकारचे अवकाशात इतस्ततः फिरणारे जे ऑब्जेक्ट्स असतात ते ऑब्जेक्ट्स या 5 पॉइंटना एकत्रित येऊ शकतात आणि ते 5 पॉइंट्स उजवीकडचा जर या स्लाइड मधला आपण डायग्राम जर बघितला तर L1, L2, L3 हे 3 पॉइंट्स आहेत ते एका रेषेत आहेत. हे अनस्टेबल असतात त्यामुळे अशा प्रकारचे ऑब्जेक्ट्स जरी हे इक्विलिब्रियम पॉइंट्स असले तरी फारसे ऑब्जेक्ट्स इथे आढळत नाहीत. पण L4 आणि L5 हे जे 2 ऑब्जेक्ट्स आहेत जे गुरुच्या कक्षेमधले पॉइंट्स आहेत
L4 आणि L5 ऑब्जेक्ट्स हे दोन लॅग्रॅन्जियन पॉइंट्स, त्यांना L4 ला लीडिंग लॅग्रॅन्जियन पॉइंट असं म्हणतात, तर L5 ला ट्रेलिंग लॅग्रॅन्जियन पॉइंट असं म्हणतात. तर या दोन ठिकाणी गुरुच्या कक्षेमध्ये फिरणारा जो काय लघुग्रहांचा किंवा छोट्या मोठ्या खडकांचा सो कॉल्ड कचरा असतो, तो सगळा कचरा या लीडिंग आणि ट्रेलिंग लॅग्रॅन्जियन पॉइंट्सना एकत्रित केला जातो. केवळ गुरुच्या बाबतीत नाही, तर मंगळाच्या बाबतीत, नेपच्यूनच्या बाबतीत असे लॅग्रॅन्जियन म्हणजे ट्रोजन्स असलेले आढळलेले आहेत आपल्याला. आणि पृथ्वीलाही असा एक ट्रोजन असल्याचं 2010-2011च्या सुमारास आढळलेला आहे. असा एक ट्रोजन आहे. आणि ज्युपिटरच्या कक्षेत मात्र अशा प्रकारचे बरेच ट्रोजन आहेत. आपल्याला गेल्या लेक्चरमधून आपल्याला माहिती आहे की गुरुच्या गुरुत्वाकर्षणाचा प्रभाव बराच मोठा आहे आणि तो इतका मोठा आहे, कदाचित आपल्याला दुसरा सूर्य तो झाला असता, पण तो दुसरा तारा बनू शकला नाही, त्याच्यातली रिॲक्शन चालू होऊ शकली नाही, म्हणून तो दुसरा तारा झाला नाही. मात्र त्याचं गुरुत्वाकर्षणाचा प्रभाव आणि त्याचा आकार आपण गेल्या व्याख्यानामध्ये बघितलेलाच आहे, किती प्रचंड आहे तो. आणि त्याच्या प्रचंड आकारामुळे त्याने बरेचसे असे जे इतस्ततः फिरणारे जे ऍस्ट्रॉइड्स आहेत त्याने त्या दोन लॅग्रॅन्जियन पॉइंटला बरेचसे ट्रोजन्स धरून ठेवलेले आहे. आता आपण बघूया, या स्लाइडचं नाव आहे बिचारे प्लुटोची कहाणी. कारण आतापर्यंत आपण बघतोय ते जे ऑब्जेक्ट्स होते ते पहिल्यांदा मेन ऍस्ट्रॉइड बेल्ट म्हणजे मंगळ आणि गुरु यांच्या मधला पट्टा आहे तिथे पाहिलं. त्याच्यानंतर आपण गुरुच्या ट्रोजन्स कडे किंवा गुरुच्या कक्षेत जे काही ऍस्ट्रॉइड्स फिरत आहेत त्यांच्याकडे बाहेरच्या पट्ट्याकडे बघूया. पण आणि थोडक्यात जाणून घेऊया याचं कारण. हा बरेच काळ प्लॅनेट एक्स म्हणून त्याचा गाजावाजा झाला, म्हणजे 10वा ग्रह प्लॅनेट एक्स म्हणजे अज्ञात ग्रह असा त्याचा गाजावाजा झाला. आपण मगाशी बघितलं 1781 मध्ये विल्यम हर्शलने एक ग्रह शोधला. त्याच्यानंतर त्याच्या पुढे त्याचे जे काही पर्टर्बेशन्स होते ते जाणून घेण्यासाठी अजून एका ग्रहाचं प्रेडिक्शन केलं गेलं. युरेनसच्या पलीकडे पण एखादा ग्रह असावा याचं गणित मांडलं गेलं. आणि ते जे गणित होतं त्याच्यानुसार ब्रिटनमध्ये ऍडम्स नावाचा एक तरुण मुलगा होता. तो त्याचा खगोलशास्त्राच्या अभ्यास करत असताना त्याने या ग्रहगणिताचा अभ्यास केला आणि त्याने त्याच्या या 1845 मध्ये साधारणपणे हा अभ्यास त्याने केला आणि त्याचा जो प्रबंध होता तो त्याने सबमिट केला. त्याचा जो गाईड होता त्याने विचार केला, अरे हा एका नवीन ग्रहाचा वगैरे लोकेशन देतोय, हे काय, या मुलाला काय समजतंय, हा आता ग्रॅज्युएट झालेला आहे. आणि त्याने त्याच्याकडे एवढं लक्ष दिलं नाही. आपला गाईड आपल्याकडे लक्ष देत नाही म्हणून ऍडमने तो रॉयल ऑब्झर्वेटरीला गेला. तिथे ऍस्ट्रॉनॉमर रॉयर जो होता जॉर्ज एरी म्हणून, त्यांच्याकडे तो पोहोचला. त्याने त्याचे जे पेपर्स होते संशोधनाचे गणिताचे त्याने मांडलेले ते त्यांना दिले. ते तेव्हा जेवत होते आणि त्याच्यामुळे त्यांचा जो बटलर होता त्याने सांगितलं आता त्यांना डिस्टर्ब करत नाही, हे पेपर तू ठेव आणि जा. तो ते पेपर त्यांच्याकडे ठेवले आणि तो तिथून निघून गेला. आता त्यालाही वाटलं हा एवढा मोठा ऍस्ट्रॉनॉमर काय माझ्या पेपर्सकडे काय बघणार नाही. झालंही तसंच. जॉर्ज एरीनी काय त्याच्याकडे फारसं लक्ष दिलं नाही. कोणीतरी काहीतरी आणून ठेवलेले पेपर्स अशा प्रकारे ते बघितलं. पण याच बरोबर काय झालं की फ्रान्समध्ये लवाझिये नावाचा एक गणिती अशाच प्रकारचं त्याने कॅल्क्युलेशन केलं होतं. त्यालाही त्याच्या देशातनं फारसा रिस्पॉन्स नाही मिळाला म्हणून त्याने आपला जो मित्र होता, जर्मन मित्र, बर्लिन ऑब्झर्वेटरीमध्ये काम करत होता, गॅले नावाचा, याच्याकडे त्याने ती ऑब्झर्वेशन्स पाठवली. ती पाठवल्यावर गॅलेने त्या मित्राला सिरियसली घेतलं आणि त्याने त्याची जी निरीक्षणं होती त्याच्यावरनं त्याने त्याचं लोकेशनचं जे गणित होतं त्याच्यावरनं त्याने त्या ग्रहाचा शोध घेतला. म्हणजे जो पुढचा ग्रह युरेनस नंतरचा नेपच्यून हा जो ग्रह मिळाला तो शोध घेतला. आणि हा शोध जेव्हा जाहीर केला 1846 सप्टेंबर मध्ये त्याने लोकेट केला आणि जाहीर केला.
तेव्हा जाहीर झाल्यावर त्या जॉर्ज एरीनी आपले पेपर्स काढून बघितले, ऍडमने जे गणित केले ते पण ते लवा. आता त्यांची पंचायत झाली, त्यांनी थोडंसं आपलं राजकीय वजन वापरलं आणि त्यांनी आपलं सांगितलं की आमच्याही मुलाने असं केलं होतं, ही त्याची गणितं आहेत. त्यांचं वजन तिथे राजकीय आणि त्यांचा अभ्यास जो होता, त्यांच्या ज्या ऍस्ट्रॉनॉमीचा जो म्हणजे रॉयल ऑब्झर्वेटरीमध्ये ते होते, त्याच्यामुळे ते वजन होतं त्यांच्या शब्दाला. त्याच्यामुळे या दोन देशांमधले म्हणजे फ्रान्स आणि ब्रिटनमध्ये ते पत्रव्यवहार चालू राहिले, वाद चालू राहिला, हे श्रेय कोणाचं, या सगळ्या ह्याच्यात ऍडम्स आणि लव्हाजी हे पण दोघं एकमेकांचे चांगले मित्र झाले. आणि नंतर मग असं जाहीर करण्यात आलं की या शोधाचं श्रेय आहे, गणिती शोधाचं जे श्रेय आहे ते दोघांमध्ये वाटून द्यायचं. आणि म्हणून युरेनस नंतरचा नेपच्यून हा गणिताने शोधला गेलेला पहिला ग्रह ठरला. पण त्याचबरोबर तो जो ग्रह होता त्याचं अंतर होतं ते त्या बोट टीटीएस लॉ किंवा हा जो नियम होता मांडलेला बोट टीटीएसने 1766 आणि 1772चा, या नियमांना तो छेद देत होता. आणि त्यामुळे तो केवळ एक योगायोग असावा असं नंतर मानलं गेलं. आणि लक्षात आलं की आता त्या लॉवर अवलंबून राहण्यात काही उपयोग नाहीये. तो एक निव्वळ एक गणिती योगायोग होता आणि तो एका शोधासाठी उपयोगी पडला, बस एवढंच. त्याच्यानंतर मग असं जर असेल तर युरेनस, नेपच्यून आणि नेपच्यूनही पूर्णपणे पर्टर्बेशन्स एक्सप्लेन करू शकत नव्हता. त्याची कक्षा पण जी होती त्याच्यातले फेरबदल होते तेही लक्षात येण्यासारखे नव्हते. आणि असं असल्यामुळे त्यांनी पुन्हा एका ग्रहाचा शोध घ्यायचं चालूच राहिलं. मग इथे तो प्लॅनेट एक्स म्हणजे अज्ञात प्लॅनेटचा ग्रहाचा शोध सुरू झाला. आणि त्या अज्ञात ग्रहाच्या शोधामध्ये पर्सिबल लॉवेल या शास्त्रज्ञाने आपल्या स्वतःला झोकून द्यायचं ठरवलं. त्याने स्वतःची सगळी संपत्ती वगैरे होती ती सगळी त्या एक ऑब्झर्वेटरी, लॉवेल ऑब्झर्वेटरी स्थापन करण्यामध्ये घालवली. बरीच वर्ष त्याने हे काम केलं, पण म्हणजे साधारणपणे 10 वर्ष, 1906 ते 1916 ही 10 वर्ष त्याने या ग्रहाच्या शोधासाठी काम केलं. पण त्याला मग बरीच वर्ष ही त्याची जी काही इस्टेट होती त्याच्या मृत्यूनंतर वर्ष आणखीन गेली. त्यामुळे 1929-30च्या सुमार आणि ती पर्सिबल लॉवेल ऑब्झर्वेटरीला त्या संचालकाने एका तरुण मुला फ्लॉइड टॉम्बोने ह्या सगळ्या प्लेट्सचा अभ्यास करायला सुरुवात केली. त्याच्यासाठी त्याने तेव्हा वेगळं एक उपकरण वापरलं, कारण आकाशाच्या ठिकाणची छायाचित्र घेऊन नुसत्या प्लेट्स बघून ते, आणि त्यामुळे त्यांना ते शक्य नव्हतं की आकाश असं शोधणे उपकरण त्याने वापरायला सुरुवात केली. त्या प्रकारामध्ये 2 प्लेट्स जर चेक केल्या, म्हणजे 2 फोटोग्राफिक प्लेट जर चेक केल्या आणि त्याच्यात जर का फरक असेल तर एक त्याच्यात ब्लिंक व्हायचं आणि कळायचं की कुठल्या तरी ऑब्जेक्टने जागा बदलली आहे. मग ते कुठले ऑब्जेक्ट आहेत, मग तो एखादा कधी कधी लघुग्रह असायचा, कधी कधी कॉमेट असायचा. अशा असंख्य प्रयत्नांना जात शेवटी 1930 साली फेब्रुवारी 1930 मध्ये एका अशा खऱ्याच प्लॅनेट एक्सचा, अज्ञात प्लॅनेटचा शोध लागला. आणि हा शोध तेव्हा जाहीर करण्यात आला. त्याचबरोबर म्हणजे या शोधाला बऱ्याच शास्त्र म्हणजे तेव्हाच्या जगात त्याला अतिशय मोठी प्रसिद्धी मिळाली. कारण 1846 नंतर सुमारे म्हणजे ती 50 वर्ष आणि 80-85 वर्षानंतर हा शोध लागत होता नवीन ग्रहाचा. त्यामुळे तेव्हाच्या जगामध्ये अक्षरशः उत्साहाचं वारं पसरलं. मग याचं नाव काय ठेवायचं याची एक स्पर्धा घेण्यात आली. इंग्लंड मधल्याच हेनेशिया बर्नी नावाच्या एका मुलीने सुचवलेलं प्लुटो हे नाव तेव्हा त्याला देण्यात आलं. कारण त्याला 2 कारणं होती. प्लुटो म्हणजे अंधार लोकीचा राजा ग्रीक पुराण कथेतला, इतक्या तो प्रचंड अंतरावर आहे, अतिशय कमी लाईट त्याच्यापासून येतो. आणि दुसरं म्हणजे पर्सिबल लॉवेल, ज्या लॉवेलने याच्यासाठी मेहनत घेतली होती, त्या लॉवेलच्या नावाची आद्याक्षर होती PL, म्हणून पण प्लुटोला त्याचं नाव प्लुटो असं देण्यात आलं. आणि त्याचा बराचसा गाजावाजा चांगला झाला. पण त्याच्यानंतर जवळपास 70-75 वर्ष याच्यावरती काहीच म्हणजे विशेष काही घडलं नाही. आणि याची चर्चा मात्र ऍक्च्युली 1992 पासून, जेव्हा एक
बाहेरच्या पट्ट्यात म्हणजे प्लुटोच्या आसपास नवीन ऑब्जेक्ट्स मिळायला लागले आणि ती ऑब्जेक्ट्स मिळताना लक्षात आलं की आता ते अजून काहीतरी आहेत ऑब्जेक्ट्स. पुढच्या 3-4 वर्षात काही ऑब्जेक्ट तिथे सापडली आणि मग लक्षात आलं की नेपच्यूनच्या पलीकडे असे काही ऑब्जेक्ट्स आहेत. मग त्यांना ट्रान्स नेपच्युनियन ऑब्जेक्ट असं म्हटलं गेलं, TNO. तर TNO आणि मग हा ग्रह असे जर ऑब्जेक्ट्स असतील तर मग ग्रह प्लुटोला म्हणायचं का, याच्याबद्दल चर्चा सुरू झाली. हॅलो. हा आवाज लॅग करतोय, नेटवर्क इश्यू आहे, आवाज लॅग करतोय. तू व्हिडिओ बंद केला तर बरं पडेल थोडा वेळ. हॅलो, आवाज येतोय ना माझा? आवाज येतोय ना? हा मी कोणीतरी दुसरं शेअर करेल, मी व्हिडिओ बंद करू म्हणतो. ओके ओके, मग मला व्हिडिओ ऑफ करतो. हा आता आवाज चांगला येतो, मध्येच एकदम गारबल होऊन जातो. व्हिडिओ बंद करायसाठी मला, हा मी आता व्हिडिओ बंद करतोय. हा झालं बंद झालं. हा स्क्रीन शेअर आहे ना ऑलरेडी? फुल स्क्रीन कर. हा ओके, आता ठीक आहे. हा तर ओके, त्याच्यामुळे मग प्लॅनेट म्हणजे नक्की प्लॅनेट कशाला म्हणावं याच्याबद्दलच्या चर्चा सुरू झाल्या आणि 2005च्या सुमारास अशा प्रकारची एक कमिटी स्थापन झाली. त्या कमिटीने प्लॅनेटचं डेफिनेशन तर ठरवलं, त्याचबरोबर मग कोणाला प्लॅनेट म्हणता येणार नाही अशा प्रकारचं पण विचार सुरू झाला. मग प्लुटोला नक्की काय म्हणायचं, प्लॅनेट नक्की काय कोणाला म्हणायचं, आणि त्याच्यात मग प्लॅनेटचं एक, याच्या आधी प्लॅनेट कोणाला म्हणावं याचं कुठलंही प्रॉपर डेफिनेशन नव्हतं. आणि ते डेफिनेशन त्यावेळी 2006च्या प्रागच्या IAU म्हणजे इंटरनॅशनल ॲस्ट्रॉनॉमिकल युनियनच्या सभेमध्ये निश्चित करण्यात आलं. कुणाला प्लॅनेट म्हणायचं, तर अ बॉडी दॅट सर्कल्स द सन, म्हणजे सूर्याभोवती फिरणारं जे ऑब्जेक्ट आहे त्याला आपल्याला प्लॅनेट म्हणता येईल, ही पहिली कंडिशन होती. मग या पहिल्या कंडिशन मध्ये सगळे बसतात. मग ती बॉडी अशी असेल, लार्ज इनफ टू बी राउंडेड बाय इट्स ओन ग्रॅव्हिटी, म्हणजे स्वतःच्या ग्रॅव्हिटीने त्याला एक त्याचा आकार गोलाकार असलेला पाहिजे, स्पेरिकल त्याचा शेप यायला पाहिजे आणि तो स्पेरिकल शेपचा इक्विलिब्रियम त्याच्यात असायला पाहिजे, तरच त्याला प्लॅनेट म्हणता येईल. मग या क्रायटेरियामध्ये पण बरेचसे ऑब्जेक्ट बसतात. आणि मग तिसरा एक क्रायटेरिया होता की इट हॅज क्लिअर्ड इट्स नेबरहुड, म्हणजे त्याने स्वतःचा म्हणजे नेबरहुड क्लिअर केले म्हणजे काय की त्याच्या कक्षेमध्ये त्याचा स्वतःचा एक मी म्हणेन त्याला दरारा तयार करता आलेला आहे त्याचा, म्हणजे त्याच्या कक्षेचा तोच प्रमुख आहे किंवा तोच राजा आहे आणि त्याने ती कक्षा क्लिअर केलेली आहे. अशा प्रकारचं जर ऑब्जेक्ट असेल तरच त्याला ग्रह म्हणायचं. आणि याचबरोबर अशा प्रकारची कक्षा जर क्लिअर करता येत नसेल तर मात्र त्याला ग्रह म्हणता येणार नाही. मग प्लुटोला ग्रह का म्हणता येणार नाही, तर कारण त्याची कक्षा ही क्लिअर कक्षा नाहीये, त्याने कक्षा स्वतःच्या प्रभावाने त्याने कक्षा क्लिअर केलेली नाहीये. मगाशी आपण बघितलं की लॅग्रेंजियन ऑब्जेक्ट्स होते किंवा ट्रोजन्स ज्याला म्हटलं आपण, तर गुरुचे अशा प्रकारचे ट्रोजन्स जे होते म्हणजे गुरुने त्याच्या कक्षेचा दरारा तयार करत इतरांना एका बाजूला ढकललेला आहे, एका पॉइंटला ढकललेला आहे. आणि म्हणून गुरु हा ग्रह असला तरी बाकीचे जे त्याच्या त्या कक्षेत त्या ठिकाणी असलेले इतर ग्रह किंवा इतर छोटे छोटे जे काही दगड आहेत ते ऍस्ट्रॉइड्स आहेत ते मात्र त्यातला एक नगण्य भाग आहे. पण याचं मात्र तसं नव्हतं, प्लुटोचं मात्र तसं नव्हतं, कारण त्याच्या आजूबाजूला आता बरेचसे छोटे छोटे ग्रह सापडायला लागले होते. आणि त्याच्यामुळे 2006 साली, कारण याच्या आधी एरिस नावाचा 2003 मध्ये एरिस नावाचा एक ग्रह सापडला त्या ठिकाणी जो प्लुटोपेक्षाही आकाराने मोठा होता. त्यामुळे प्लुटो वादाच्या भोवऱ्यात सापडायला तिथे सुरुवात झाली. आणि नंतर मात्र 2006ला प्लुटोला त्याच्या स्थानावरनं धक्का देण्यात आला आणि त्याला ड्वार्फ प्लॅनेट किंवा कुजा ग्रह असं म्हटलं गेलं. आता कुजा ग्रह कशाला म्हणायचं,
तर प्लुटो सारखे जे काही ग्रह असतील, म्हणजे त्याच्यात आता आपण मगाशी जर बघितलं सूर्याभोवती प्रदक्षिणा घालतो, त्याचं वस्तुमान इतकं आहे की तो त्याच्या समतल स्थितीत म्हणजे इक्विलिब्रियम मध्ये येऊ शकलाय. गोलाकार स्थितीत, तिथे मी चुकून वर्तुळाकार शब्द वापरलाय, पण ते वर्तुळाकार नसून गोलाकार स्थितीत येऊ शकलाय. तो स्वतःच्या आसपास त्याने स्वतःच्या गुरुत्वाकर्षणाचा दरारा निर्माण केलाय आणि तो दुसऱ्या कुठल्या ग्रहाचा उपग्रह नाही. कारण असे तसं बघायला गेलं तर गुरुचे आणि चंद्र जे आहेत ते स्वतः बरेच मोठे आहेत, पण ते जरी मोठे असले तरी त्यांनी ते दुसऱ्या कुठल्या तरी ग्रहाभोवती फिरतायत आणि त्यामुळे ते स्वतःच त्यांच्या कक्षेत जरी त्यांचा दरारा कदाचित असेलही, पण ते स्वतः गुरुभोवती फिरतायत म्हणजे दुसऱ्याच एका छोट्या ऑब्जेक्ट भोवती, दुसऱ्या ग्रहाचा तो उपग्रह नाहीये. असे जे काही ऑब्जेक्ट्स आहेत ते ग्रह त्याला जे नाहीत त्यांना ग्रह म्हणायचं आणि जे आहेत त्यांना मात्र लघुग्रह म्हणायचं. तर खुजे ग्रह किंवा लघुग्रह या कॅटेगरीमध्ये ते जातील. लघुग्रह हे इतर सर्व लघुग्रह असतील, पण जे लघुग्रह स्वतः स्पेरिकल शेप मध्ये आहेत त्यांना मात्र खुजेग्रह म्हणता येतील. त्या डेफिनेशन प्रमाणे प्लुटो हा खुजाग्रह बनला आणि त्याचबरोबर 2003 मध्ये सापडलेला आणि 2005 मध्ये शिक्कामोर्तब झालेला एरिस नावाचा जो दुसरा तेव्हा लघुग्रह मानला गेला होता, तो देखील त्याच्याबरोबर खुजाग्रह झाला, म्हणजे ड्वार्फ प्लॅनेट झाला. आणि 2006 मध्ये क्लिअर डेफिनेशन अस्तित्वात आलं. लघुग्रह, खुजाग्रह आणि ग्रह कशाला म्हणायचं याची क्लिअर डेफिनेशन 2006 मध्ये अस्तित्वात आली आणि त्यानंतर प्लुटो त्याच्या स्थानावरनं घसरला. इंग्रजीमध्ये पण याच्यावरनं एक नवीन फ्रेज तयार झाली, बिईंग प्लुटोड, म्हणजे एखाद्याला त्याच्या स्थानावरनं ढकलणं, त्याला बिईंग प्लुटोड असं आता म्हटलं जातं इंग्रजीमध्ये. पाच ऑफिशियली डेसिग्नेटेड ड्वार्फ प्लॅनेट्स आहेत, पण काही कॅन्डिडेट्स आहेत आपल्या, म्हणजे त्यांचे जेव्हा आपल्या लक्षात येईल परफेक्टली स्पेरिकल आहे हे ड्वार्फ प्लॅनेट्स बनतील. एरिस, प्लुटो, होमिया, माकेमाके आणि सिरिस हे 5 सध्याचे ड्वार्फ प्लॅनेट्स आहेत. चंद्र सापेक्ष त्यांचा आकार किती आहे हे या चित्रामध्ये दाखवलेला आहे. या 5 मधला म्हणजे डावीकडे चंद्र आहे, उजवीकडे 5 आपले लघुग्रह आहेत आणि यातला जो सिरस नावाचा जो ड्वार्फ प्लॅनेट ज्याला नंतर म्हटलं गेलंय कारण तो या सगळ्या प्रॉपर्टीज मध्ये बरोबर बसला, तर हा सिरस 1801 मध्ये जो मिळाला होता त्याला मात्र लघुग्रहावरनं त्याला अपग्रेडेशन मिळालं आणि तो ड्वार्फ प्लॅनेट बनला. आणि प्लुटो त्याला डाऊनग्रेड आणि तो प्लॅनेट वरनं नंतर त्या ड्वार्फ प्लॅनेट बनला. तर अशा प्रकारे आपल्याला आत्ताचे सध्या अस्तित्वात असलेले आणखीन काही वर्षांमध्ये आपल्याला ड्वार्फ ऑब्जेक्ट्स हे जे आहेत, म्हणजे हे जे कीपरचा पट्टा किंवा प्लुटो ज्या पट्ट्यामध्ये आहे हे त्या प्रतलामध्ये फिरत असणारे हजारो किंवा लक्षावधी जे ऑब्जेक्ट्स आहेत, हे जे सगळे ऑब्जेक्ट्स आपल्याला 30 खगोलीय एकक ते 50 खगोलीय एकक या अशा अतिशय प्रचंड मोठ्या पट्ट्यामध्ये बघायला मिळतात. हा पट्टा पण आपल्याच सूर्यमालेचा भाग आहे आणि एका सूर्यमालेच्या एका टोकाला आपल्याला हा पट्टा पाहायला मिळतो. काही मोठे असलेले लार्जेस्ट नोन ट्रान्स नेपच्युनियन ऑब्जेक्ट्स आपल्याला इथे दिसत आहेत. प्लुटो, होमिया, माकेमाके हे आपण बघितले. यापैकी काही आहेत त्यांना स्वतःचे उपग्रह देखील आहेत, इतके मोठे आहेत ते. प्लुटोला आपल्याला माहिती आहे शेरॉन हा एक त्याचा इतका मोठा, त्या दोघांचं एकमेकांशी या दोघांच्या भ्रमणाचा जो इतका शेरॉनचा त्याच्यावरती प्रभाव आहे. त्याचबरोबर एरिस, होमिया यांना देखील आपापले चंद्र आहेत. आणखीन काही मोठे ऑब्जेक्ट्स आपल्याला इथे दिसत आहेत, गॉंगॉंग, कॉवार, सेडना अशा प्रकारचे जे ऑब्जेक्ट्स आहेत यांच्याबद्दल काही कन्फर्मेशन आले की आपल्याला हे देखील कदाचित ड्वार्फ प्लॅनेट्स असलेले आपल्याला कन्फर्म होऊ शकतील. आणि ह्या सगळ्या
यांना ठेवून घेणारा किंवा आपल्या कक्षेत बांधणारा जो पट्टा आहे त्या पट्ट्याला कीपरचा पट्टा म्हणजे कायपर क्वीपर अशी वेगवेगळी त्याचे उच्चारण केलं जातं, पण इंग्रजीमध्ये सर्वसाधारणपणे कीपर बेल्ट असं त्याला म्हटलं जातं. ॲस्ट्रॉनॉमर जेरार्ड कीपरने 1951 मध्ये याचं अस्तित्व मॅथमॅटिकली सांगितलं होतं. पण पहिल्यांदा जेव्हा 1992 मध्ये पहिल्यांदा कीपर बेल्ट ऑब्जेक्ट सापडलं आणि त्यानंतर हळूहळू पुढच्या काही वर्षांमध्ये जशी जशी नवीन ऑब्जेक्ट सापडत गेली तसं या कीपर बेल्टचं अस्तित्व आपल्याला कन्फर्म होत गेलं. आणि म्हणजे इतक्या आधी अशा प्रकारचं प्रेडिक्शन सुमारे 50 वर्ष. आता लघुग्रहानंतर आपण बोलूया धूमकेतूंकडे. धूमकेतू देखील सूर्यमालेचा भाग आहे, पण आतापर्यंत आपण जे बघितलं, जे प्रतल बघितलं त्या प्रतलाचा मात्र ते भाग नाही. म्हणजे आपण हे बघितलं की एक ॲक्रिशन डिस्क, त्याच्यातनं तयार झालेले सगळे ग्रह एका पातळीत आहेत. सर्वसाधारणपणे सर्व ग्रहांची जी पातळी आहे ती त्याच सर्वसाधारणपणे त्याच प्रतलामध्ये आहे. आणि असं असलं तरी धूमकेतू मात्र सूर्यमालेचाच भाग असलेले धूमकेतू हे एक त्या प्रतलाचा भाग नाही, आयनिक वृत्तप्रतलाचा भाग नाहीत. ते वेगवेगळ्या दिशेने आपल्याकडे येत असतात आणि ते वेगवेगळ्या दिशांकडे जात असतात. कुठला धूमकेतू कुठून वेगवेगळ्या ठिकाणी येतो, वेगवेगळ्या म्हणजे ते आपल्याला आकाशाच्या कुठल्याही भागात दिसतात. जसं ग्रह आपल्याला आकाशाच्या ठराविक भागात दिसतात, लघुग्रह आपल्याला एका ठराविक पट्ट्यात दिसू शकतात. म्हणूनच हे शोधणं कदाचित सोपं गेलं असेल एकाच आयनिक वृत्तप्रतलाच्या पट्ट्यामध्ये असल्यामुळे. पण धूमकेतूंचं मात्र तसं नाही. ते कधी म्हणजे उत्तर दक्षिणेच्या बाजूला पण आपल्याला धूमकेतू दिसून येतात. आणि इथे दाखवलेले जे धूमकेतू आहेत ते 2 धूमकेतूचे प्रकार आहेत. इथे जे धूमकेतू डावीकडे जो दाखवलाय धूमकेतू त्यालाच शेपट्या आहेत. एक समोर शेपटी आहे आणि एक मागे शेपटी आहे. म्हणजे एक शेपटी आणि एक प्रतिशेपटी असं ज्याला म्हणता येईल अशा प्रकारची दोन शेपट्या आपल्याला दिसत आहेत. आणि उजवीकडे जो धूमकेतू आहे त्याला एक निळ्या रंगाची आणि एक पिवळ्या रंगाची, पिवळसर रंगाची अशा 2 शेपट्या आहेत. तर या शेपट्या कशा असतात, धूमकेतू कुठून येतात, असतात कसे, याच्याबद्दलची एक थोडक्यात माहिती आता आपण करून घेऊया. हे आपण थोडंसं आपल्याला हॅलेच्या धूमकेतूचा मागोवा घेतल्यावर लक्षात येऊ शकतं. हॅलेचा धूमकेतू हा आतापर्यंत सगळ्यात जास्त वर्ष बघितला गेलेला धूमकेतू आहे. सगळ्यात जास्त वर्ष मी अशासाठी म्हणतोय की सगळ्यात जास्त वेळा तो बघितला गेलेला नाहीये. याचं कारण जे धूमकेतू कमी कालावधीचे असतात ते सगळ्यात जास्त वेळा बघितले जाऊ शकतात. एखादा धूमकेतू 4-5 वर्षांनी जर येत असेल तर त्याची निरीक्षणं सगळ्यात जास्त वेळा केलेली जाऊ शकतात. पण जर इतिहासात आपण गेलो तर हॅलेचा धूमकेतू 1000 वर्षांपेक्षा जास्त काळ नोंदला गेलेला आहे. वेगवेगळ्या संस्कृतींनी त्याची नोंद केलेली आहे असं आपल्याला लक्षात येतं. इथे डावीकडे खाली 1066 मध्ये हॅलेच्या धूमकेतूच्या दर्शनाची नोंद असलेलं एक कापडावरचं चित्र, बायक्स ट्रॅपेस्ट्री म्हणून ज्याला ओळखलं जातं असं एक फेमस चित्र आहे. हे चित्र आपल्याला हॅलेच्या धूमकेतूची नोंद दाखवतं. तसंच 1986 मध्ये हॅलेचा धूमकेतू आला होता. त्याची नोंद जेव्हा आपण म्हणजे 86 मधल्या धूमकेतूचं छायाचित्र जे आहे ते उजवीकडे दाखवतं. एडमंड हॅलेचं नाव या धूमकेतूला दिलं गेलंय. याचं कारण एडमंड हॅलेने काही धूमकेतूंची निरीक्षणं केली. 1682 सालचा धूमकेतू त्याने पाहिला. त्याच्या आधी त्याने 1680 सालचा धूमकेतू पाहिला होता. तो एक वेगळा धूमकेतू होता, पण त्याला असं लक्षात आलं की धूमकेतूच्या कक्षेचं गणित मांडता येऊ शकेल. म्हणून 1682 सालच्या धूमकेतूची त्याने चांगली निरीक्षणं केली आणि त्याने ही निरीक्षणं 1684 मध्ये आयझॅक न्यूटनशी डिस्कस केली तिथे. त्याच्यावरनं त्याने जे गणित मांडलं त्या गणिताने 1705 साली त्याने असं प्रेडिक्शन केलं की 1682 साली जो धूमकेतू आला होता तो धूमकेतू याच्या आधी 1607 मध्ये पण आला होता, जो केपलरने ज्याची निरीक्षणं केली होती, आणि त्याच्या आधी तो 1531 मध्ये जो आला होता त्याचा पाथ, 1607 चा पाथ, 1682 मध्ये जो आला त्याचा पाथ, या तिन्ही धूमकेतूंचा पाथ एकच असल्याने
हा धूमकेतू, हे 3 वेगवेगळे धूमकेतू नसून हा एकच धूमकेतू आहे आणि हा पुन्हा 1758-59च्या सुमारास पुन्हा येईल असं भाकीत हॅलेने 1705 ला केलं होतं आणि 1758ला तो तसं त्याने जे भाकीत केलं होतं त्याप्रमाणे तो परत आला. म्हणून या धूमकेतूला हॅलेच्या धूमकेतूचं नाव दिलं गेलं. अर्थात ते पाहायला हॅले जिवंत नव्हता, तरी पण त्याने मांडलेलं गणित अतिशय बिनचूक होतं आणि धूमकेतू आता 1986च्या धूमकेतूचं येणं म्हणजे खगोल मंडळाची त्या सुमारासची सुरुवात होती. खगोल मंडळ 6 जुलै 1985ला खगोल मंडळाची स्थापना झाली, कारण 1986 साली धूमकेतू हॅलेचा धूमकेतू येणार ही हवा 1-1.5 वर्ष आधीच व्हायला सुरुवात झाली होती आणि मीडियामध्ये ते तत्कालीन न्यूज वर्तमानपत्र आणि जे काही हौशी खगोल अभ्यासक होते त्यांच्यामध्ये हा कुतूहलाचा विषय होता. त्यामुळे या अशा प्रकारचा एक अभ्यास वर्ग, आता आपण जसा एक अभ्यास वर्ग करतोय तसा क्लासमध्ये भरला गेलेला एक अभ्यास वर्ग लोकविज्ञान संघटनेने 1985 मध्ये ऑर्गनाईज केला होता. त्यातल्या काही हौशी मंडळींनी एकत्र येत 6 जुलै 1985ला खगोल मंडळाची स्थापना केली आणि 85 पासून आता आपण 2021 मध्ये आहोत, म्हणजे साधारणपणे 36 वर्ष आता या 6 जुलैला आम्ही पूर्ण केलेली आहेत आणि गेले 36 वर्ष खगोल मंडळ काम करतंय. एखाद्या धूमकेतूचं दर्शन सुरुवातीच्या काळात अशुभ मानलं जायचं, अगदी गेल्या 30-35 वर्षापर्यंत पण ते अशुभ मानलं जायचं. पण खगोल मंडळाच्या दृष्टीने ही ऐतिहासिक घटना आहे आणि त्याच्यानंतरच्या ज्या ऐतिहासिक घटना आपण बघितल्या, 1997ला हेलबॉबचा धूमकेतू आला, त्याच्या आधी 1996ला याकुटाके धूमकेतू आला होता. या धूमकेतूला पण बघायला लोकांनी प्रचंड गर्दी केली होती. अर्थातच आता ही शुभ अशुभ मानलं जात नाही आणि विज्ञानवादी लोक धूमकेतू बघायला निश्चितच गर्दी करतात. त्यामुळे हा हॅलेच्या धूमकेतूचं जे कुतूहल होतं त्या कुतूहलाने सुरू झालेलं खगोल मंडळ आजही गेले 36 वर्ष त्याच जोमाने कार्य करते. धूमकेतू असतात कसे बघूया. त्याला एक केंद्रक असतं, ते केंद्रक 10 किलोमीटर पर्यंत मोठं असू शकतं, म्हणजे इट इज कॉल्ड एज डर्टी स्नोबॉल. एक मोठा प्रचंड हिमगोलक असतो आणि तो इतका प्रचंड असतो आकाराने आणि त्याचबरोबर त्याचा जो गाभा आहे म्हणजे कोमा ज्याला म्हटलं जातं, या आकृतीत दाखवलेला त्याचा जो मोठा गाभा आहे तो 1 लक्ष किलोमीटर इतकं त्याच्या आजूबाजूला तो पसरलेला असतो. म्हणजे त्याचं जे डेन्स कोर आहे त्याच्या आजूबाजूला जवळजवळ 1 लाख किलोमीटर पर्यंत त्यातले काही पार्ट्स जे बाष्पीभवन झालेले असतात ते पसरलेले असतात. आणि सौर वाऱ्यांनी जेव्हा तो धूमकेतू सूर्याच्या जवळ येतो तेव्हा सौर वाऱ्यांच्या प्रभावाने त्याला एक त्यातल्या काही धुलीकणांचं आयनायझेशन होतं, म्हणून त्याला आयन टेल किंवा आयनीभूत शेपटी तयार होते आणि काही जे धुलीकण असतात ते सौर वाऱ्यांनी दुसऱ्या विरुद्ध दिशेला जातात, म्हणून त्याची एक डस्ट टेल अशी वेगळी तयार होते. तर अशा 2 प्रकारच्या शेपट्या, मगाशी जसं आपण बघितलं तशा 2 प्रकारच्या शेपट्या तयार होतात आणि त्या एका विशिष्ट परिस्थितीमध्ये आपल्याला दिसू शकतात. ती परिस्थिती कोणती? तर ती परिस्थिती आपल्याला या आत्ताच्या स्लाइडमध्ये दिसते आहे की धूमकेतू जसजसा सूर्याच्या जवळ येतो, जसा सूर्याच्या जवळ येतोय तर सूर्याच्या जवळ असताना आपल्याला लक्षात येईल की इथे त्याला दोन शेपट्या आहेत. म्हणजे हा जर धूमकेतू हा इथे सूर्य आहे, धूमकेतू त्याच्या जवळपास यायला लागला तर एक असलेली निळ्या रंगाची आयन टेल, आयनायझेशन झालेल्या कणांची शेपटी आणि येलो कलरची डस्ट टेल, अशा 2 शेपट्या तयार होतात. आणि या 2 शेपट्या कधी कधी आपल्याला दिसताना, आता इथे डावीकडचं जर आकृती आपण बघितली तर या ठिकाणी आपल्याला दिसतंय की इथे 2 शेपट्या तयार झालेल्या आहेत. पृथ्वी आपली इथे आहे आणि पहिल्यांदा आपल्याला धूमकेतू दिसताना असा दिसतो, जो सर्वसाधारण धूमकेतूचा आकार आपल्याला असा दिसतो. पण जसजसा तो सूर्याच्या पलीकडून दुसरीकडे जाईल तसतसं आपल्याला धुलीकणांची शेपटी सूर्याच्या विरुद्ध बाजूला गेलेली दिसते. म्हणजे ती नेहमी सूर्याच्या वेगळ्या बाजूलाच असणार आहे. फक्त पृथ्वी इथे असल्यामुळे पृथ्वी सापेक्ष आपल्याला ती टोकेरी शेपटी असल्याचं भासतं. प्रत्यक्षात जर बघितलं तर प्रत्यक्षात ती शेपटी सूर्याच्या विरुद्ध बाजूलाच आहे, पण ती आपल्याला असं वाटतं की सूर्याच्या बाजूला तो पॉइंट आहे आणि तसं वाटल्यामुळेच ती आपल्याला प्रतिशेपटी असं वाटते.
प्रत्यक्षात या दोन शेपट्या, एक आयन टेल आणि डस्ट टेल, या दोन्ही शेपट्या सूर्याच्या नेहमी विरुद्ध बाजूला असतात. याचं कारण सूर्य सौर वारे आणि त्यातनं होणारं आयनायझेशन आणि डस्ट जी फेकली जाते सूर्याच्या उलट्या बाजूला, हे त्याचं कारण आहे. धूमकेतू येतात कुठून याचा जर विचार केला तर ते प्रचंड अंतरावरनं, म्हणजे आपल्या सूर्यमालेच्या एका अतिशय दूरवरच्या टोकांकडनं येत आहेत असं आपल्याला आढळेल. मगाशी जी आपण अंतर बघितली ती साधारणपणे म्हणजे प्लुटोचं अंतर आपण जेव्हा बघितलं होतं साधारणपणे 10 खगोलीय एकक किंवा 20 खगोलीय एकक किंवा 29.8 म्हणजे 30 खगोलीय एकक हा कीपर बेल्टचा आतला भाग आणि 50 खगोलीय एकक हा कीपर बेल्टचा बाहेरचा भाग, म्हणजे 30 ते 50 खगोलीय एकक इतक्याच अंतराबद्दल आपण बोलत होतो. म्हणजे सूर्य पृथ्वी अंतराच्या 30 ते 50 पट. पण धूमकेतूंचा जर विचार केला तर असं आढळून येतं की हे धूमकेतू सुमारे 50,000 खगोलीय एकक हे इतक्या प्रचंड अंतरावरनं ते येत असावेत. आणि ते कोणत्याही दिशेने येतात, कारण ते एकाच प्रतलात, एकाच आयनिक प्रतलाचा भाग नसून एका प्रचंड मोठ्या स्पिअरचा किंवा गोलाचा भाग आहेत. आणि त्या गोलामध्ये जर काही कारणाने पर्टर्बेशन आली तर हे तिथल्या धुळीचे किंवा स्नोबॉल जो आहे हा प्रचंड मोठा, तो तिथून मुक्त होतो आणि तो मुक्त झालेला जो स्नोबॉल आहे तो सूर्याच्या गुरुत्वाकर्षणाने त्याच्याकडे वेगवेगळ्या बाजूंनी खेचला जाऊ शकतो आणि त्यामुळे तो सूर्याकडे होत असताना तो प्रकाशमान होत असताना आपल्याला दिसतो. हा प्रकाशमान झालेला म्हणजे जेव्हा धूमकेतू सूर्याच्या जवळ येतो तेव्हाच आपल्याला दिसतो, कारण त्याला त्याची स्वतःची रिॲक्शन नाही, तो असाच परप्रकाशित आहे, त्यामुळे सूर्याचा प्रकाश पडायला लागल्यावर तो दिसतो. जितका त्याच्या केंद्रकाचा आकार मोठा असेल आणि तो सूर्याच्या जितका जवळ येईल तितका तो आपल्याला प्रॉमिनंटली दिसेल. 1996-97 चे धूमकेतू जेव्हा जसे आपल्याला प्रॉमिनंटली दिसले तसे गेल्या 20 वर्षात खूप प्रॉमिनंटली दिसलेले आणि खूप गाजावाजा झालेले फार मोठे धूमकेतू नाहीयेत. काही धूमकेतूंनी असा गाजावाजा केला होता की हे फार चांगले दिसतील वगैरे, पण तसं काही प्रत्यक्षात घडलं नाही. आता आपण धूमकेतूच्या नामकरणाच्या पद्धतीकडे येऊया. कशी म्हणजे ज्या संशोधकाने शोधला धूमकेतू त्या धूमकेतूचं नाव पण त्याला देण्यात येतं. त्याच्यानंतर कक्षा निश्चिती करणाऱ्या धूमकेतूचं नाव देण्यात येतं. म्हणजे हॅलेचा धूमकेतू, एनकेचा धूमकेतू, क्रोमेलिनचा धूमकेतू आणि लॅक्सेलचा धूमकेतू, असे 4 धूमकेतू असे आहेत की हे कक्षा निर्मिती ज्या शास्त्रज्ञांनी केली त्यांचं नाव त्यांना देण्यात आलं. धूमकेतू शोधणाऱ्यामध्ये विल्सन, ब्रॅडफील्ड, हेलबॉप 1997चा, ॲलन हेल आणि बॉब नावाच्या शास्त्रज्ञांनी शोधला होता. हॅकुटाके या जपानी शास्त्रज्ञांनी 1996चा शोधला होता, त्याचं नाव दिलं गेलं. पण आता हल्ली इतक्या सोयी सुविधा झाल्या की प्रचंड प्रमाणात धूमकेतू शोधले जातात, त्यामुळे ही पद्धतच पूर्ण बदलून गेली आहे. आणि तो कुठल्या प्रकारचा कॉमेट आहे, पिरियॉडिक म्हणजे सतत येणारा आहे की एकदाच येऊन जाणारा आहे, अपिरियॉडिक आहे, त्याच्यावरनं ते त्याचं प्रिफिक्स ठरतं. त्यानंतर त्याची इयर, कुठल्या वर्षी तो प्रथम शोधला गेला हे ठरतं. त्यानंतर तो कुठल्या महिन्यात शोधला गेला, त्या महिन्याच्या कुठल्या 15व्यात शोधला गेला हे ठरतं. म्हणजे जानेवारीच्या एखाद्या वर्षीच्या जानेवारीच्या म्हणजे समजा 2021च्या जानेवारीमध्ये एखादा पिरियॉडिक कॉमेट शोधला गेला तर त्याला पी प्रिफिक्स लावलं जाईल, 2021 लावलं जाईल. त्यानंतर तो जर पहिल्या 15व्यात शोधला गेला असेल तर तो ए त्याला म्हटलं जाईल. आणि तो उपसूर्यस्थानी जाणारा म्हणजे सूर्याच्या जवळ जाणारा कितवा धूमकेतू आहे त्याच्यावरून त्याचा नंबर ठरवला जाईल, 1 2 3 4 असा. तर असे 12-24 महिने आहेत, म्हणजे 24 15वडे असतात, त्यामुळे ए बी सी डी अशी नावं त्यांना दिली जातात. यामधलं आय हे अक्षर वापरलं जात नाही, कारण तो एक आणि आय मध्ये कन्फ्यूज होऊ शकतं, म्हणून आय वापरलं जात नाही आणि शेवटचं झेड वापरलं जात नाही. बाकीची 24 जी इंग्रजी मुळाक्षरं आहेत ती वापरली जातात आणि धूमकेतूला नाव देण्यात येतं. आपण इथे हे बघितलंय की पी 2013 B3 असा एक इथे दाखवलेला आहे. तर म्हणजे 2013ला शोधला गेलेला बी म्हणजे जानेवारी मध्ये शोधला गेलेला तिसरा कॉमेंट आहे असा तो त्याचा अर्थ होतो. त्याच्यानंतर
उल्का वर्षाव आणि धूमकेतूचा संबंध खूपच जवळचा आहे. प्रत्येक उल्कावर पहिल्यांदा शियाबरेली नावाच्या शास्त्रज्ञाने 1866 मध्ये दाखवून दिला. स्विफ्ट टटल नावाच्या धूमकेतूच्या शेपटातनं किंवा त्याच्या उर्वरित कणांमधनं जेव्हा जेव्हा पृथ्वी जाते तेव्हा तेव्हा प्रचंड उल्का वर्षाव आपल्याला पाहायला मिळतो. म्हणजे ऑगस्ट 10 ते 14 या सुमारास पृथ्वी तिथे असते. त्या धुलीकणांमधनं पृथ्वी जाते आणि म्हणून हे या पिरियडमध्ये आपल्याला उल्का वर्षाव होताना आढळतो आणि तो उल्का वर्षाव आपल्याला त्या कॉमेटच्या नावाने जे आणि तो म्हणजे तो त्या कॉमेटशी संबंधित असतो आणि त्यावेळी त्याच्या पार्श्वभूमीवर जो तारकासमूह आपल्याला दिसतो म्हणजे पर्सियसचा तारकासमूह, म्हणून मग त्या उल्का वर्षावाला पर्सिडचा उल्का वर्षाव असं म्हटलं जातं. डावीकडे जे टेबल आहे त्या टेबलमध्ये आपल्याला त्या मिटिओर शॉवरचं नाव आणि त्याचा संबंधित धूमकेतू हे या दोघांची इथे यादी, एक छोटीशी यादी दिलेली आहे. अशा प्रकारची मोठी यादी आपल्याला इंटरनेटवर उपलब्ध आहे. दर महिन्याला कुठला ना कुठला उल्का वर्षाव आपल्याला होताना दिसत असतो. आता आपण थोडीशी टर्मिनॉलॉजी जाणून घेऊया की उल्का कशाला म्हणतात. तर उल्का म्हणजे आता आपण बघितलं की धूमकेतू आणि उल्का वर्षावांचा संबंध आहे. म्हणजे हे जे छोटे मोठे धुलीकण जे असतात, जे या धूमकेतूंच्या शेपटातनं उरलेले जे कण आहेत, असे असंख्य धूमकेतू, असंख्य धूमकेतूंच्या शेपटातनं जेव्हा पृथ्वी वेगवेगळ्या वेळी जात असते तेव्हा ते जे कण त्या ह्याच्यात राहिलेले असतात मागे, अशी त्या डस्ट जी राहिलेली असते ती जर पृथ्वीच्या अवकाशात खेचली गेली पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षणाने, तर एक लाईट स्ट्रिक आपल्याला दिसते आणि ती लाईट स्ट्रिक म्हणजे उल्का पडली असं आपण म्हणतो. ऍक्च्युली उल्का पडत नसते, उल्का पूर्णपणे जळून जाते, कारण तो जो छोटासा धुलीकण असतो तो आकाशात पूर्णपणे जळून जातो आणि तो आपल्याला ती स्ट्रीक दिसते, ती आपल्याला उल्का आपण त्याला असं म्हणतो. तो जर मोठा असेल आणि त्यातनं जळलेला भाग जर खाली पडला तर तो पडलेला जो भाग असतो तो अशनी असं त्याला म्हटलं जातं. असंख्य अशनी पृथ्वीवर वेगवेगळ्या कालावधीत पडल्याची नोंद आहे. आणि उजवीकडच्या बाजूला एक कारचं चित्र आहे. त्या कारवर अशनी पडला होता आणि त्यामुळे झालेलं जे नुकसान आहे ते तिथे दिसतंय. ते तसंच त्या माणसाने तशीच ती कार ठेवली होती आणि त्याच्यावर बोर्ड वगैरे लावून ठेवलाय. जुलै 19 मध्ये बिहारमध्ये एका शेतामध्ये असाच एक अशनी पडला होता आणि त्याने जो खड्डा तयार झाला तो आपल्याला दिसतोय. उल्का जर प्रचंड मोठी असेल आकाराने तर त्याला अग्निगोल असं म्हणतात आणि खूपच मोठी आणि खूप असा गडगडाटासह जर उल्का पडली तर त्याला इंग्रजीमध्ये बोलाइड किंवा मराठीमध्ये त्याला आपण महाअग्निगोल असं म्हणतो. हे उल्का, अशनी, अग्निगोल हे वेगवेगळ्या धुलीकणांचे म्हणजे धूमकेतूच्या उर्वरित भागातनं जे काही कण उरतात त्याच्यामुळे तयार झालेले हे वेगवेगळे इफेक्ट्स आहेत. उल्का, अशनी आणि अग्निगोल हे जे इफेक्ट्स आपल्याला दिसत आहेत ते अर्थ इम्पॅक्ट साइट्स जगात. आता हा एक नकाशा आहे, या नकाशामध्ये जगात वेगवेगळ्या ठिकाणी किती इंटेन्सिटीचे आणि किती कन्फर्म्ड अशी विवर तयार झाली आहेत किंवा खड्डे पडलेले आहेत, अशनीचं अस्तित्व सापडलंय, अशा प्रकारचे किती आहेत हे आपल्याला इथे याच्यावर दिसतंय. असे असंख्य जखमा पृथ्वीच्या जमिनीच्या उरावर आहेत आणि उजवीकडच्या बाजूला जे चित्र दिसतंय अरिझोना विवर आणि लोणार विवर, तर अरिझोना विवर हे तिथलं एक प्रेक्षणीय स्थळ आहे. तर लोणार विवर हे भारतातलं बुलढाणा जिल्ह्यातलं प्रेक्षणीय स्थळ आहे. जसं अभयने सुरुवातीलाच सांगितलं की 1992 साली आम्ही या लोणार सरोवराला भेट दिली होती. अतिशय एक उत्कृष्ट एक जवळपास 1.8 to 2 किलोमीटर डायमीटरचं इतकं ते प्रचंड मोठं विवर आहे. अर्थातच आता तिथे पाणी आहे त्याच्यामुळे तळ झालंय, पण एकेकाळी हा तलाव जो होता तो पूर्णपणे सुकायचा आणि त्याच्यातनं मीठही काढलं जायचं अशी देखील नोंद आहे गेल्या शतकातली. आता मात्र पूर्णपणे तिथे पाणी असतं आणि या पाण्यावर एक हिरव्या रंगाचा तवंग असतो, हिरवं शेवाळ जे असतं. मध्ये याचा रंग काही केमिकल रिॲक्शनमुळे, काही अल्गीच्या रिॲक्शनमुळे गुलाबी झाल्याची पण नोंद आहे या वर्षी की गेल्या वर्षी मला वाटतं. आणि हे आपल्यासाठी निश्चितच पाहावं
आपल्यातल्या अभ्यासकाने निश्चितच पाहावं असं एक ठिकाण आहे. याचं कारण हे केवळ खगोलशास्त्रीय अभ्यासाचं ठिकाण नाहीये, तर इथे वेगवेगळी शास्त्र सगळी एकत्र येतात. इथे जिओलॉजी पासून आर्किओलॉजी पर्यंत सगळी शास्त्र, बॉटनी, झुऑलॉजी, ऑर्निथॉलॉजी, यू नेम इट, आणि ते इथे आहे. अशा प्रकारचं हे आणि प्रचंड घनता असलेलं हे तळं आहे. त्यामुळे इथे आपण बुडणार नाही म्हणतात ना, अगदी 1.5 सी इतकी घनता नसली तरी बऱ्यापैकी जास्त घनता इथे आहे. याच्यात गोड्या पाण्याची एक विहीर पण आहे, ज्याला सासूसुनेची विहीर असं म्हटलं जातं. म्हणजे इतकं वेगवेगळ्या वैशिष्ट्यांनी नटलेलं हे विवर आहे. इथल्या स्मिथसोनियन इन्स्टिट्यूटने इथे ड्रिलिंग करून इथली काही सॅम्पल्स काढली होती 1975 साली, आणि तिथे खाली गाडल्या गेलेल्या अशनीचं अस्तित्व सिद्ध झालं होतं. म्हणजे तो आपल्याला काढता येऊ शकत नाही, पण त्या ड्रिलमध्ये तिथल्या खडकांमध्ये असलेलं फेल्स्पार नावाचं जे खनिज आहे त्याच्यावरती प्रेशर आणि टेम्परेचरचा परिणाम होऊन मॅस्कलनाइट तयार होतं, आणि याचं अस्तित्व तिथे आढळल्यामुळे इथे अशनीपाताने तयार झालेले सरोवर आहे हे सिद्ध झालं. आणि अशा प्रकारचं सरोवर आपण सगळ्यांनी निश्चितच कधी ना कधी जाऊन पाहायला पाहिजे. पृथ्वीला आपण या सगळ्याचा विचार जेव्हा करतो तेव्हा पृथ्वीला धोका किती आहे हा विचार पर्यंत जवळपास 1184, म्हणजे 2 वर्षापूर्वी साधारणपणे ऑब्जेक्ट आले यादीमध्ये, लिस्ट मध्ये जवळपास 20,000 ऑब्जेक्ट जवळपास फिरत असतात, डेंजर ऑफ झोन मध्ये आहेत, आणि त्याचे किती त्याचा इम्पॅक्ट होण्याची शक्यता आहे, अशा शक्यतांचा अभ्यास केला जातो, आणि त्याची एक अपडेटेड लिस्ट आपल्याला ऑल द टाइम नेटवरती मिळू शकते. आता मी माझ्या या व्याख्यानाच्या शेवटच्या स्लाइड कडे येतोय. इथे माझ्या व्याख्यानाची समरी आहे. आपण काय काय बघितलं तेच भाग आहेत, पण सूर्यमालेच्या एका प्रचंड अंतरावरनं ते येत आहेत. लघुग्रह येत आहेत. आपण इथे उजवीकडे बघतोय कॉमेट, म्हणजे कॉमेट जसं आहे तसं मेटिओरॉइड आहे, ऍस्ट्रॉइड आहे. ऍस्ट्रॉइड आणि मेटिओरॉइड हे जवळपास सारखेच आहेत, पण ते मेटिओरॉइड हा आकाराने छोटा असतो. ऍस्ट्रॉइड हा थोडा म्हणजे 10 मीटरपेक्षा जास्त आकाराने मोठा असेल तर त्याला ऍस्ट्रॉइड म्हटलं जातं. अदरवाईज फॉर ऑल प्रॅक्टिकल पर्पजेस मेटिओरॉइड आणि जवळपास सारखे मेटिओरॉइड म्हणतात असं म्हटलं तर चालेल. आणि जे मेटिओरॉइड पृथ्वीकडे शॉवर, म्हणजे जे छोटे छोटे जे कण असतात ते म्हणजे एकत्र म्हणजे एकाच दिवशी आपल्याला दिसतात, एक 10, 20, 25, 50 म्हणजे झेनिथल रेट त्यांचा मेजर करतो, आणि अशा प्रकारचे मेटिओर शॉवर्स आपल्याला मगाशी आपण बघितलं कुठल्या ना कुठल्या धूमकेतूशी संबंधित असतात तसे आपल्याला पाहायला मिळतात. मेटिओरॉइड हा धूमकेतूंचा परिणाम असू शकतो. फायरबॉल, जेव्हा एखादा मोठा मेटिओर जेव्हा पडतो आणि तो म्हणजे अतिशय प्रचंड वेगाने आणि प्रचंड तापमानाने जळतो तेव्हा तो फायरबॉल वाटतो. त्याही पेक्षा मोठ्या आकाराचा असेल तर त्याला बोलाइड किंवा महाअग्निगोल म्हटलं जातं, आणि जो खाली येऊन पडतो त्याला इंग्रजीमध्ये मेटिओराइट असं म्हणतात, आणि मराठीमध्ये त्याला अशनी असं म्हणतात. तर ही होती एक सूर्यमालेच्या एका भागाची थोडक्यात ओळख, आणि याच्यातनं आपल्याला लघुग्रह, कुजेग्रह, धूमकेतू आणि त्याच्याशी संबंधित असलेल्या संज्ञा, त्याच्याबद्दलची माहिती थोडीफार निश्चितच मिळाली असेल अशी मी आशा करतो. आणि मी तर घेऊया थोडा वेळ. धन्यवाद महेश. मध्ये मध्ये थोडा आवाज जो आहे तो तुमचा ड्रॅग होत होता. त्यांनी 2-3 तास सजेस्ट केलं, पण अर्थात लगेच परत येत होता आवाज. भरपूर प्रश्न आपल्याला आलेले आहेत अपेक्षेनुसारच. मला वाटतं मी प्रश्न उत्तरांना सुरुवात करतो. स्वप्नील देशमुख यांनी प्रश्न विचारलेला आहे की गुरुला कडी असतात का? कारण तुम्ही दाखवलं स्लाइड मध्ये दिसले होते. आता कसं आहे माहितीये का, म्हणजे हे जे आता गुरु, नेपच्यून या ग्रह म्हणजे त्यांना आयडेंटिफायबल
गुरुला आयडेंटिफायबल कडी आहेत असं आपल्याला, म्हणजे आपण कडी ज्याला म्हणतो त्या प्रकारातली कडी आहेत असं आपल्याला म्हणता येऊ शकत नाही. आणि त्याचे जे काय म्हटलं ना की सॅटर्नला आपल्याला डेफिनेटली कडी आहेत असं दिसतं, पण तशीच काही नेपच्यूनलाही असल्याचं आढळून येतं. तर एक विरळ अशा प्रकारचं हे असेल, पण आपण रिंग्ड प्लॅनेट असं आपण त्याला म्हणू शकत नाही. नक्कीच. पुढचा प्रश्न अनिकेत जोशी यांच्याकडनं आलेला आहे आणि अतिशय वेगळा असा प्रश्न आहे. जसं इतर ग्रहांचे जे उपग्रह आहेत, त्यांना आपण टायटन, कॅलिस्टो, युरोप अशी नावं दिलेली आहेत. तसं आपल्या चंद्राला असं काही वेगळं नाव का नाही दिलं गेलं किंवा अशी कल्पना कोणी का नाही मांडली? याचं कारण काय माहितीये, हा आपण आता गेले कित्येक हजारो वर्ष आपण बघतोय. म्हणजे आपल्या संस्कृतीमध्ये पण जर आपण बघितलं तर आपल्याकडे जे ग्रंथ सापडतात त्याच्यात पण त्याला चंद्र म्हटलं गेलंय, चंद्रमा म्हटलं गेलंय. जे काय आहे ते म्हणजे प्रत्येक संस्कृतीने त्यांना आपापली नावं दिलेली आहेत. आणि त्याच्यामुळे एखादी आपल्या भोवती किंवा कशाच्याही भोवती ग्रहण करणं फिरणारी एखादं ऑब्जेक्ट म्हणजे चंद्र असं म्हणायची प्रथा पडली. पण तसं बघायला गेलं तर चंद्र हे त्याचं नावच आहे. आणि चंद्र त्याला म्हणजे सोम वगैरे अशा प्रकारची नावं आपल्या संस्कृतीमध्ये आपण म्हटलेलं आहे. पण चंद्र हे नाव नाही असं आपण म्हणू शकत नाही ना. म्हणजे आता नंतर इतर ग्रहांचे जेव्हा उपग्रह शोधले गेले त्यांना आपण चंद्र म्हटलं, कारण ते आपल्या चंद्रासारखेच ते त्या बॉडीच्या भोवती फिरत होते. पण तसं बघायला गेलं तर ते त्यांचे उपग्रह आहेत आणि त्यांना वेगवेगळी नावं दिली गेली. नंतर आपल्या संस्कृतीमध्ये आपण जर गेल्या 5,000 10,000 वर्षांचा आपला इतिहास जर बघितला तर आपण बुध, शुक्र, शनी अशी जी नावं आपल्या संस्कृतीमध्ये दिली गेली, तसं चंद्र हे देखील एक नाव आहे. आणि आपल्या पुराण कथांमध्ये पण आपल्याला चंद्र आढळतो, राहू आढळतात, केतू आढळतात, जे इमॅजिनरीज आहेत प्रत्यक्षामध्ये, पण त्याचा संबंध चंद्राशी जोडला गेलेला आहे. धन्यवाद. पुढचा प्रश्न जो आहे तो देवेंद्र भिसेंजनकडनं. एकूण त्यांचे 3 प्रश्न आहेत. मी एक करून घेतो, पण तिन्ही प्रश्न अतिशय चांगले प्रश्न आहेत. प्रश्न असा आहे पहिला, की जसे हे वेगवेगळे छोटे लघुग्रह किंवा तुकडे एखाद्या ग्रहावरती, पृथ्वीवरती येऊन आपटतात, असा एखादा कॉमेट किंवा धूमकेतू एखाद्या ग्रहावरती आढळू शकतो का? महेश. हो, असा प्रकारचा काय आपण हा बघितलेला आढळलेला 1994 साली शूमेकर लेवी नावाचा धूमकेतू गुरुवरती आढळला आणि त्याचे असे काही तुकडे, मला वाटतं 20-21 तुकडे एका पाठोपाठ एक येऊन गुरुच्या वातावरणात आढळले. आणि त्यावेळी त्याचं कितीतरी याचा पण गाजावाजा झाला होता आणि बऱ्याच लोकांनी याची निरीक्षणे केली होती. आपण टीव्हीवरती हे सगळं दाखवलं गेलं होतं त्यावेळी. आणि अशा प्रकारच्या घटना घडत असतात. सन ग्रेझिंग कॉमेट्स पण असतात, म्हणजे बरेचसे कॉमेट्स वर जाऊन आढळतात आणि नंतर नाहीसे होतात. असे बरेचसे कॉमेट आपल्याला माहिती आहेत, जे सन ग्रेझिंग कॉमेट्स आहेत ते. आणि असे गुरुवरती आढळलेला कॉमेट आपण पाहिलेलाही आहे पास्ट, म्हणजे आधी भूतकाळात असं झालेलंही आहे. त्याच्या गुरुच्या गुरुत्वाकर्षणाने कक्षा बदलली आहे असे पण बरेच धूमकेतू आपल्याला माहिती आहेत. याला जोडूनच एक प्रश्न आता जी तुम्ही माहिती सांगितली तशाच त्याला जोडून त्यांचा पुढचा उपप्रश्न आहे, की एखादा असं धूमकेतू समजा कुठेतरी जाऊन आपटला पृथ्वीवरती किंवा गुरुवर किंवा सूर्यावरती, तर त्याच्यामुळे सूर्यमालेवरती काही वेगळा परिणाम जाणवतो का, घडतं का? आता आपण बघितलं साधारणपणे धूमकेतू म्हणजे त्याचं जे काय सॉलिड गाभा आहे तो 10-1 किलोमीटर 15 किलोमीटर. त्याच्यानंतर त्याचे जे काय आभा आहे म्हणजे केंद्रक आणि गाभा हा प्रकार 1 लाख किलोमीटर वगैरे असं म्हटलं तरी तो फार विरळ आहे. मोठा धूमकेतू एखादा आढळला तरच त्याचा इम्पॅक्ट होऊ शकतो. आणि अशा प्रकारचा इम्पॅक्ट पृथ्वीवरती झालेला आहे आधी. आणि असं मानलं जातं की पृथ्वीवरची जीवसृष्टी नष्ट होऊन जे काय हिमयुग वगैरे आलं असेल ते एखाद्या धूमकेतूच्या आढळण्याने ते झालं असण्याची शक्यता आहे. मगाशी आपण बघितलं की पृथ्वीवरचे बरेचसे स्कार कुठे कुठे अशा प्रकारचे अशनीपाताने तयार झालेले वेगवेगळे स्कार पृथ्वीवरती आहेत. आणि अरिझोना आणि लोणार सरोवर हे त्यातनंच तयार झालेलं सरोवर पण आहे. अशा प्रकारचे मोठे इम्पॅक्ट होत असतात आणि जीवसृष्टी नष्ट होण्याची शक्यता फार मोठा धूमकेतू आढळला तर होऊ शकते. असा एक रेअरिस्ट इव्हेंट जो झाला असण्याची शक्यता आपल्याकडे वर्तवली जाते.
पण गुरुवरती शूमेकर लेवीचा काही फारसा इम्पॅक्ट झाला नाही, कारण गुरु एवढा प्रचंड होता आणि त्या मानाने शूमेकर लेवी फार टायनी होता, त्याच्यामुळे तसा काही इम्पॅक्ट झालेला नाही. पण म्हणजे तुमचा जो प्रश्न होता की सीझन्स मध्ये किंवा ऑर्बिट मध्ये इम्पॅक्ट होईल, तर ऑर्बिट मध्ये वगैरे इम्पॅक्ट होण्या एवढा मोठा धूमकेतू नसतो आणि त्याच्यासाठी प्रचंड कुठल्या तरी गुरुत्वीय शक्तीचाच परिणाम व्हायला पाहिजे आणि तेवढं गुरुत्वाकर्षण एवढ्या छोट्या ऑब्जेक्ट मध्ये असू शकत नाही. पण या धक्क्यामुळे बेसिकली धक्का पडल्याने जी धूळ उडाली त्याच्यातनं सूर्य झाकला गेला आणि त्यामुळे हिमयुग आलं अशा प्रकारचं. आणि अशा प्रकारचं जे क्रेटर आहे, बरंच मोठं क्रेटर जे आहे ते आपल्याला चिक्सलप क्रेटर म्हणून ते प्रसिद्ध पण आहे. त्यांचाच प्रश्न आहे जो मला वाटतं बोलण्याच्या आता आपल्याकडनं राहिलेला आहे की धूमकेतू ज्यावेळेला आपल्या पृथ्वीच्या जवळ येतो त्यावेळेला पृथ्वीच्या वातावरणामध्ये, तापमानामध्ये किंवा ऋतुचक्रामध्ये काही परिणाम होऊ शकतो का? नाही, पृथ्वीच्या वातावरणामध्ये असा काही परिणाम होत नाही. तर म्हणजे त्याच्याही आधी लोकांना असं वाटायचं की एखादा धूमकेतू आला तर अरिष्ट कोसळणार, हे होणार, ते होणार, पूर येणार वगैरे अशा प्रकारचे काही समजुती होत्या. म्हणजे कधी कधी काय होतं, समजा 1-2 महिने असा एखादा प्लॅनेट आहे, सॉरी धूमकेतू आहे आणि त्याच कालावधीत पूर आला तर लोक ते संबंध जोडून मोकळे व्हायचे, पण प्रत्यक्षात फिजिकल रिलेशन त्याच्या प्रकारचं कुठलंही नाही. धन्यवाद. त्यांचाच पुढचा प्रश्न आहे की हॅली यांनी जे तुम्ही सांगितलं की धूमकेतूचं त्याने प्रेडिक्शन केलं की अमुक अमुक हा धूमकेतू 76 वर्षाने परत येणार आहे आणि तो तसाच अचूक आला, हे एडमंड हॅलीने सर्वप्रथम सांगितलं. तर त्यांनी गेसवर्क होतं की कोणत्या निरीक्षणाच्या आधारे त्यांनी सांगितलं? नाही, गेसवर्क नव्हतं. बेसिकली त्याने काय केलं, त्याने म्हटलं ना की त्याने गुरुत्वाकर्षणाचे नियम वापरले आणि त्याने जी जे केपलरचं ग्रह, आता जर आपण बघितलं तर केपलरची गणितं तेव्हा ज्ञात होती, केपलरने स्वतः केलेली ऑब्झर्वेशन्स होती, त्याच्यामुळे त्याच्याकडे पक्की ऑब्झर्वेशन्स अवेलेबल होती आणि त्या ऑब्झर्वेशनच्या बेसिसवर त्याने ते गणित मांडलं होतं की हा म्हणजे याची एक कक्षा, ठराविक एक पॅराबोलिक कक्षा आहे त्याची किंवा इलिप्टिकल कक्षा आहे त्याची. त्या इलिप्टिकल कक्षेमध्ये जर तो फिरत असेल तर तो म्हणजे त्याने ते कक्षेचे सगळे पॅरामीटर्स कॅल्क्युलेट केले आणि त्याच्यावरनं त्याने ठामपणे, एवढ्या ठामपणे तर गेसवर्क नाही मारू शकत की तो 75-76 वर्षाचा त्याचा पिरियड आहे, म्हणजे त्याचा इलिप्सचा ऍक्सिस किती असेल आणि तो परत कुठल्या कालावधीत येईल, हे त्याने केपलरच्या ऑब्झर्वेशन वरनं आणि स्वतःची जी 1682 ची त्याची स्वतःची जी ऑब्झर्वेशन होती त्या ऑब्झर्वेशनच्या बेसिसवरती त्याने हे केलं होतं. त्याच्यामुळे हे गणित होतं आणि ते डेफिनेटली गेसवर्क नव्हतं आणि म्हणून त्याने तो आला. पुढचा प्रश्न आहे राहुल केणी यांचा प्रश्न आहे की 50,000 खगोलीय एकक एवढ्या प्रचंड अंतरावर असलेले धूमकेतू सूर्याच्या प्रभावाखाली कसे राहतात? सूर्याचे गुरुत्वाकर्षण एवढे प्रचंड आहे का? नसेल तर धूमकेतू सूर्यमालेचे सदस्य का मानले जातात? तर एक म्हणजे आपण बघितलं की साधारणपणे 50,000 खगोलीय एकक किंवा एवढ्या प्रचंड अंतरावर जो क्लाउड आपण मानतो, क्लाउड असं ज्याला म्हटलं जातं, ऊट नावाच्या शास्त्रज्ञाने संकल्पना मांडली होती आणि हे जे आहे ते पर्टर्बेशन्स त्यांच्या त्या क्लाउड मध्ये तयार झालं. सगळ्या दिशेला कुठल्या दिशेला जात असेल ते जेव्हा सूर्याच्या दिशेने प्रवास करतात आणि त्या सूर्याच्या गुरुत्वाकर्षणात, म्हणजे आता कसं आहे की प्रत्येक 2 वस्तूंमध्ये गुरुत्वाकर्षण असतं, याची आपल्याला कल्पना आहे. त्याच्यामुळे ज्याचा प्रभाव जास्त त्याच्याकडे ती वस्तू खेचली जाऊ शकते आणि ते जेव्हा त्या सूर्याच्या प्रभावाकडे येतात, म्हणजे सूर्यमालेच्या किंवा सूर्य या ताऱ्याच्या प्रभावाखाली जेव्हा ते येतात तेव्हा त्यांची जी कक्षा असते ती अर्थातच त्या सूर्याच्या भोवती जाणार असते आणि त्याच्यामुळे असं नाहीये की ते 50,000 खगोलीय एककांवरती असताना सूर्याने त्यांना खेचून घेतलंय, तर त्यांनी सूर्याकडे प्रवास सुरू केल्यानंतर ते सूर्याच्या गुरुत्वाकर्षण कक्षेमध्ये आलेले आहेत आणि ते कक्षेत एकदा आले की त्याच्या त्या कक्षेत लॉक होऊन जातात. त्यांचा वेग आणि साईज जर एवढी मोठी असेल की ते कक्षेत कॅच होणार नाहीत तर ते एका लॉंग, पण जर त्यांची कक्षा आणि त्यांचा वेग जर असा असेल किंवा त्यांचं वस्तुमान जर असं असेल की सूर्याच्या गुरुत्वाकर्षणामध्ये ते कॅप्चर करता येत असेल सूर्याला, तर सूर्य त्यांना कॅप्चर करून तो आपल्याच कक्षेत त्यांना ठेवतो. म्हणजे सूर्याचं गुरुत्वाकर्षण प्रचंड आहे, पण याचा अर्थ अर्थातच ते म्हणूनच म्हणजे 50-60 आपण जे काय केबलर ऑब्जेक्ट वगैरे बघतो ते त्या अंतरावरनं ते फिरत असतात
पण पर्टिक्युलरली तुमचा जो प्रश्न आहे धूमकेतू बाबतचा, तर ते ऑब्जेक्ट जेव्हा सूर्यमालेच्या दिशेने, सूर्याच्या दिशेने जेव्हा प्रवास करायला सुरुवात होतो आणि नंतर जेव्हा ते त्याच्या प्रभावाखाली होतात, तेव्हा हा प्रभाव काम करायला लागतो. सॉरी. त्यांचाच पुढचा प्रश्न असा आहे की अरबी समुद्रामध्ये देखील एक विवर आहे असं म्हणतात. मला वाटतं अश्विनी आघाती विवर आहे असं म्हणतात, असं त्यांना म्हणायचंय. तर ते खरं आहे का? तर मला असं वाटतं की शिवा नावाच्या विवराबद्दल ते बोलत आहेत आणि त्याचं शनी आघाताने तयार झालेलं आवाज कटतोय महेश तुमचा. नाही, मी आता बोललो, मला वाटलं तू बोलतोय म्हणून मी बोललो नाही. नाही मध्ये तुमचा आवाज आहे ना पुन्हा लॅग करतोय खूप जास्त, तुम्ही लक्षात. हा हा, ओके ओके, बंद करू. ओके, प्लीज कंटिन्यू. मला वाटतं सुरुवातीच्या या विवरावर कुठल्या समुद्रात आहे, नाही अरबी समुद्रातला विवर नाहीये, पण अशा प्रकारची समुद्रात विवर असू शकतात. पण मला वाटतं सुरुवातीची जी थिअरी होती ती पॅसिफिक ओशन बद्दल होती आणि चंद्र हा त्यातनं एक तुटलेला भाग असावा इतका तो खड्डा आहे, म्हणून तो चांद्र निर्मितीचे जे काही सिद्धांत होते त्यातला एक सिद्धांत असाही होता की या एका इम्पॅक्टमुळे एक मोठा तुकडा बाजूला झाला आणि तो चंद्र बनला, अशा प्रकारची एक थिअरी होती. पण आता ती सर्वमान्य थिअरी नाही आहे. पुढचा प्रश्न आहे मैथिली जोग यांच्याकडनं आहे. ट्रोजन एस्टेरॉइड जे असतात, डू ट्रोजन एस्टेरॉइड्स कोलाइड विथ द प्लॅनेट हॅव्हिंग सेम ऑर्बिट और स्पेसिफिक डिस्टन्स इज मेंटेन बिटवीन देम? ट्रोजन एस्टेरॉइड हे त्याच्या जवळचे जे ग्रह असतात त्यांच्यासोबत त्यांची टक्कर होऊ शकते. एक म्हणजे ट्रोजन एस्टेरॉइड हे आपण बघितलं तसं एक इक्विलिब्रियम तयार होतो लॅग्रॅन्जियन पॉइंट्सना L4 आणि L5 ला, आणि या ठिकाणी ते असतात. पण हे जरी ट्रोजन एस्ट्रॉइड जरी असले तरी ते एकतर त्या ग्रहावर आदळण्याची कोणतीही शक्यता नाही. आणि दुसरं म्हणजे त्या ग्रुपमधलं पण एकमेकांमधलं प्रचंड अंतर पण एक अतिशय प्रचंड असतं. त्यामुळे विदिन त्या ग्रुप पण ते एकमेकांवर आदळण्याची कोणतीही शक्यता नसते. थँक्यू. त्यांचा पुढचा प्रश्न आहे की हाऊ आर टू कॉमेट डिस्टिंग्विश विच आर नॉट पिरियडिक, म्हणजे पिरियडिक कॉमेट नाही आहेत, हे आपण कसं ठरवतो? नाही, पिरियॉडिक कॉमेट असायला आता तुमच्याकडे इलिप्सचं इक्वेशन आहे, तुमच्याकडे पॅराबोलाचं इक्वेशन आहे आणि तुम्हाला त्याची कक्षा म्हणता येते, तर एक कळतं की तुम्हाला तो पिरियॉडिक आहे की नाही, न अपिरियॉडिक आहे. जर इलिप्टिकल कक्षा असेल तर तो पिरियॉडिक होणार आहे, पॅराबोलिक कक्षा असेल तर तो अपिरियॉडिक होणार आहे आणि तो एकदा येऊन निघून जाणार आहे. मला वाटतं एवढंच उत्तर इथे पुरेसं आहे. मला वाटतं एवढाच प्रश्न आहे, बरोबर? पिरियॉडिक की अपिरियॉडिक? ठीक आहे. त्यांचा एक उपप्रश्न पुन्हा आहे आणि तो असा आहे की ऊर्ट चा जो मेघ आपण म्हणतो आहे परत परत ऊर्ट क्लाउड, तो शोधला कसा गेला? ऊट क्लाउड हा तसं बघायला गेला तर थिरॉटिकल आहे. ऊट नावाच्या शास्त्रज्ञाने मांडलेला आहे आणि तो प्रत्यक्षात आपण पाहिलेला नाहीये, पण त्यात जे धूमकेतू वेगवेगळ्या दिशेने येतात त्याच्यावरनं जी थिअरी प्रपोज केलेली आहे त्याच्यावरनं त्याचं अस्तित्व मानलं गेलंय. कारण त्या धूमकेतूंच्या कक्षा आणि त्या सगळ्याचं एकंदरीत म्हणजे सिमिलर कंपोजिशनचे जे काही गोष्टी येतात आणि ते कुठल्याही डायरेक्शनने येतात, तर सूर्यमालेच्या आसपासून कुठल्याही भागातनं येणाऱ्या ज्या अशा गोष्टी असतील तर अशा प्रकारचं कुठल्या तरी एखाद्या मेघाचं अस्तित्व तिथे असणं आवश्यक आहे, तरच या गोष्टी वेगवेगळ्या डायरेक्शन येऊ शकतात आणि म्हणून मग या ऊट क्लाउड या संकल्पनेला सर्व मान्यता मिळालेली. धन्यवाद. एक मध्ये प्रश्न माझ्याकडनं सुटला, कमलेश यांचा प्रश्न होता. आर देर एनी लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स इन टेल्स ऑफ कॉमेट? धूमकेतूच्या शेपटामध्ये जीवसृष्टी सदृश वस्तू असू शकतील का? जीवसृष्टी असणार नाहीये, पण त्या जीवसृष्टीला पोषक अशी मूलद्रव्य असू शकतील असा सिद्धांत मला वाटतं विक्रमसिंघे आणि नारळीकरांचा आहे की हॉयलचा आहे. हॉयल विक्रमसिंघे किंवा नारळीकर विक्रमसिंघे यांचा सिद्धांत आहे की, बरोबर आहे अभय? हॉयल विक्रमसिंघे. हॉईल आणि विक्रमसिंघेंचा सिद्धांत आहे, बरोबर. ते अशा प्रकारे म्हणजे जीवसृष्टीची जी निर्मिती झाली असावी पृथ्वीवरती, ती अशा प्रकारच्या धूमकेतूंमुळेच झालेली असावी, अशा प्रकारचा एक सिद्धांत पण आहे.
पुढचा प्रश्न प्रवीण भोपळे यांच्याकडनं आहे. धूमकेतूंना ऊर्जा कुठून मिळते? धूमकेतूंना धूमकेतूंना ऊर्जा म्हणजे मला प्रश्न समजला नाही, कारण तो एक मेघ आहे, तो फक्त जर परटर्ब झाला म्हणजे एक डर्टी स्नोबॉल परटर्ब झाला तर तो त्याचं एक एका डायरेक्शनने म्हणजे म्हणतात ना की एका दिशेने तो चालत राहतो जिथपर्यंत त्याच्यावर कुठल्याही बाह्य याचा परिणाम होत नाही. म्हणजे त्याला जे काय म्हणतात न्यूटनच्या नियमानुसार आपण जे म्हणतो जिथपर्यंत एखादी वस्तू मोशन मध्ये असेल तर ती मोशन मध्येच राहणार आहे, त्याच्यामुळे त्या मोशनला त्याला काही ऊर्जा लागत नाही. पण ऊर्जा मिळते म्हणजे जर सूर्यासारख्या ताऱ्याच्या जर तो जवळ आला तर त्या ताऱ्याची ऊर्जा त्याला मिळणार आहे आणि त्याच्यातनंच म्हणजे सौर मगाशी मी सांगितलं की सौर वारे आणि त्यातल्या तापमानाचा परिणाम होऊन त्या ऊर्जेनेच त्याचा आयनीभवन पण होणार आहे आणि त्याच ऊर्जेने ती डस्ट सेल पण त्याची तयार होणार आहे. त्याच्यामुळे जेव्हा तो सूर्याला फेरी घालून परत जातो तेव्हा परत तो एक एकसंध गोळा होऊन जातो. त्याच्यात म्हणजे त्याला काही शेपट्या उरत नाहीत लांब गेल्यानंतर, त्याच्यामुळे त्याला अशी स्वतःची वेगळी ऊर्जा तो जनरेट तर करत नाही. मिळालेली ऊर्जा जी असते ती अशीच गुरुत्वाकर्षण जर असेल तर ते कुठल्या तरी ग्रहाचं असू शकतं, गुरुसारख्या किंवा सूर्यासारख्या ताऱ्याचं असू शकतं. अजून कोणाला काही प्रश्न असतील तर तुम्ही इथे टाकू शकता. मधुरा मॅडमने प्रश्न टाकलेला आहे. अटेन एस्टेरॉइड बेल्ट, अपोलो एस्टेरॉइड बेल्ट या ठिकाणावर जेव्हा पृथ्वी जाते तेव्हा काय होतं? किंवा जेव्हा उल्का पडतात, जशा धूमकेतूच्या डेब्रीमधनं उल्का पडतात आपण बघतो उल्का वर्षाव, तसं तसं काही घडतं का? आणि हे किती आता धोकादायक? याच्यामध्ये म्हटलं ना की अटेन ऍस्ट्रॉइड बेल्ट असं नाहीये ऍक्च्युली. तो आहे ना ग्रुप ऑफ ऍस्ट्रॉइड्स, म्हणजे त्या कक्षेमध्ये फिरत असणारे काही ऍस्ट्रॉइड्स आहेत ज्यांची कक्षा ती म्हणजे पृथ्वीच्या कक्षेला आयदर आतून छेदते किंवा एका अंतरावरनं छेदते. याच्यावरनं त्यांना अटेन किंवा अपोलो ऍस्ट्रॉइड असं म्हटलं गेलंय. म्हणजे अख्खा असा खूप लक्षावधी ऍस्ट्रॉइडचा बेल्ट आहे असं नाहीये. तर काही लघुग्रह त्या पट्ट्यामध्ये असे आहेत की जे त्या कक्षेत फिरतात आणि म्हणून मग त्यांच्यावर लक्ष ठेवलं जातं ह्या सगळ्या नियर अर्थ ऑब्जेक्ट्स वरती, कारण हे वेगवेगळ्या कक्षेमध्ये फिरत असतात. आणि याचं कारण त्याच्यावर कधी ना कधी कुठल्या ना कुठल्या म्हणजे आयदर पृथ्वीच्या, मंगळाच्या, गुरुत्वाकर्षणाचा परिणाम झाल्यामुळे त्यांच्या कक्षेत झालेले बदल आहेत. आणि त्याच्यामुळे असा पट्टा नसतो, त्याच्यामुळे त्या पट्ट्यातनं उल्का पडतात असं आपण म्हणू शकत नाही, कारण तो एक सिंगल ऍस्ट्रॉइड आहे आणि त्याच्यातनं उल्का पडत नाहीत. उल्का ज्या पडतात त्या कक्षेत धूमकेतूचे जे राहिलेले धुलीकण असतात, म्हणजे धूमकेतूचं केंद्र हळूहळू कमी कमी होत जातं आणि त्याचा म्हटलं ना की जो प्रचंड मोठा गाभा असतो त्यातले जे काही कण लॅगिंग असतात, त्या लॅगिंग कणामधनं जेव्हा पृथ्वी जाते तेव्हा ते जे कण आहेत ते पृथ्वीच्या वातावरणात शोषले जातात आणि त्याच्यातनं जो स्ट्रीक दिसतो आपल्याला, त्या डेब्रीजचा जो स्ट्रीक दिसतो आपल्याला, त्याला आपण उल्का पडली असं म्हणतो. त्याच्यामुळे धोकादायकपणाचा जर विचार करायचा झाला तर एक याच्यावरती म्हणून म्हटलं ना की 1000 ऑब्जेक्ट्स असे आहेत की जे एकदम सिव्हिअरली धोकादायक लिस्टमध्ये ऑब्झर्व्ह करायसाठी ठेवलेले आहेत. ते अशा प्रकारचे ऍस्ट्रॉइड्स आहेत आणि त्यांच्यावरती लक्ष ठेवलं जाते. सध्या तरी अति धोकादायक अशा प्रकारात नाही आहेत, तरी पण काही ऑब्जेक्ट जे आहेत ते त्यांच्याकडे क्लोज वॉच असणारच आहे आणि जर का खूप धोकादायक वाटला तर त्याच्यावर आपल्याला उपाययोजना पण केली जाणार आहे. धन्यवाद. पुढचा प्रश्न आहे हा देवेंद्र भिसे यांच्याकडनं आहे की हॅलेचं धूमकेतू सध्या कुठे आहे, किंवा म्हणजे वॉयेजर किंवा हबल किंवा कोणत्याही हॅलेचा धूमकेतू या सगळ्या यानांच्या जवळ मला वाटतं नाहीये, पण तो आता हळूहळू डिसइंटिग्रेट होतो. ऍक्च्युली 1986 मध्ये जेव्हा तो आला होता तेव्हाच खूप उत्सुकता होती आणि म्हणजे असं एक सगळीकडे एक हवा तयार झाली होती की आपल्याला फार चांगला हे बघायला मिळेल. पण तसं काय तो खूप चांगला जितका दिसायला पाहिजे म्हणजे त्या मानाने नंतर हेल्बॉप वगैरे खूप चांगले दिसले होते. त्यामुळे 2061 साली जेव्हा तो परत येईल तेव्हा तो फार चांगला दिसेल असं नाही. आत्ताच त्याचं डिसइंटिग्रेशन झाल्याच्या बातम्या एक 5-7 वर्षापूर्वीच आपल्याला समजत होत्या की आता तो डिसइंटिग्रेट होतोय आणि त्याच्यामुळे त्याचा तो येईल तेव्हा त्याचा इफेक्ट खूपच कमी झालेला असेल आणि तो आपल्याला नीटचा ऑब्झर्व पण करता येणार नाही. अनुराग शेवडे यांच्याकडनं एक प्रश्न आहे की तुम्ही बघितलेला किंवा तुमचा सर्वात आवडीचा धूमकेतू कोणता आहे, जो तुम्ही बघितला असेल किंवा
हा, हेलबॉब जो बघितला होता तो माझा सगळ्यात आवडीचा धूमकेतू आहे. याचं कारण त्या सुमारास माझं पुस्तकही आलं होतं धूमकेतूवरती, आणि त्या धूमकेतूमुळे ते पुस्तक खूप खपलंही होतं. त्याची लगेच काही महिन्यातच दुसरी एडिशन पण काढावी लागली होती. त्याच्यामुळे या दोन्ही कारणांमुळे, म्हणजे तो खूप छानही दिसला होता आपल्याला, आणि आपण सगळ्याच खगोल मंडळींनी तो पाहिला होता. आणि या दोन्ही कारणांमुळे माझा तो आवडता धूमकेतू आहे. राहुल केणी यांच्याकडनं पुढचा प्रश्न आहे. आता तो या व्याख्यानाशी तसा डायरेक्टली निगडीत नसला तरी मी घेत आहे की जे अंतराळामधले हा जो कचरा आहे, डेब्री ज्याला म्हणतो आपण, स्पेस डेब्री, किंवा जो उपग्रहांचा कचरा असतो, डिफॉल्ट आर्टिफिशियल ऑब्जेक्ट असतात, त्याच्यापासून कितपत धोका आपल्याला संभवतो? त्याच्यापासून धोका म्हणजे काही वेळा जेव्हा हे ऑब्जेक्ट्स आपल्या पृथ्वीवर पडतात तेव्हा एक भीती निर्माण होते, तो एक आहे. शिवाय ते आपल्या फारच जवळ आहे. म्हणजे तसं बघायला गेलं तर आपण जेव्हा लघुग्रह वगैरे म्हणतो, हे बऱ्याच अंतरावरनं, म्हणजे लघुग्रहांचा पट्टा तर पृथ्वी सूर्य अंतराच्या तिप्पट अंतरावर आहे, आणि त्याच्यामुळे त्याच्यापासून होणारा धोका तसं बघायला गेलं तर मग फारच कमी आहे. पण अशा प्रकारचे जे ऑब्जेक्ट आहेत हे आपल्या म्हणजे पृथ्वीच्या फार जवळ आहेत. त्याच्यामुळे अशा प्रकारचा कचरा वाढत राहिला आणि तो जे आपल्या भोवती फिरत राहिला तर आपल्याला तो भविष्य काळात तो डेंजरस ठरू शकतो. किंवा ते मागे स्कायलॅब कोसळली वगैरे अशा प्रकारचं जे होतं, की अशा प्रकारचं जर काही आपल्याकडे खेचलं जाणार असेल एखाद्या पर्टर्बेशनमुळे आणि ते परत पृथ्वीवर कोसळणार असेल तर पृथ्वीवर तसा डायरेक्ट धोका असतो. अदरवाईज ऑब्जेक्ट्स तसे लहान आहेत, पण जर का ह्या डेब्रीज खूप वाढल्या तर पुढे मागे हा धोका असू शकतो. अर्थात विशेष करून जर अवकाश पर्यटन करायचं असेल आणि अंतराळात कचरा असेल तर तुम्ही हा. पर्यटनाला गेला आणि कचरा बघितला, असंच हो. होऊ शकतं. आणि मला वाटतं अजून कोणताही तसा प्रश्न दिसत नाहीये. खगोल विश्व हा जो अंक खगोल मंडळाकडून निघतो, त्याचा येणारा अंक हा अवकाश पर्यटन हा विशेषांक आहे, आणि त्याच्यामध्ये स्पेस डेब्री प्रॉब्लेम याच्यावरती देखील 1 ते 2 लेख आपण यावेळेला घेणार आहोत. त्यामुळे तुम्ही हा पुढचा अंक वाचलात तर तुमच्या प्रश्नाचं सविस्तर उत्तर तुम्हाला त्या अंकामध्ये नक्कीच मिळू शकतं. मला असं वाटतं आता सर्व प्रश्न संपलेले आहेत. वेगळे कोणताही प्रश्न नाहीये. महेश, मला असं वाटतं आपण आपलं व्याख्यान फारच छान रंजक झालं नेहमीप्रमाणेच, आणि बरेच प्रश्न आपल्याला आले. या व्याख्यानाविषयी काही तुम्हाला अजून कोणाला शंका असतील, प्रश्न असतील, तर अर्थातच तुम्ही वक्त्याला थेट ईमेल देखील करू शकता, किंवा पुढील कोणत्या तरी व्याख्यानाच्या दरम्यान आपले प्रश्न त्यावेळी नक्कीच उपस्थित करू शकता. मला महेश, अजून काय सांगायचं का, आपण थांबूया? नाही, आता समीर आणि अभय देशपांडे या दोघांना देखील मी धन्यवाद देतो. तसंच सगळ्या पार्टिसिपंट्सना पण धन्यवाद देतो. शांतपणे तुम्ही सगळं ऐकून घेतलं आणि या व्याख्यानाला चांगला प्रतिसाद दिला, याबद्दल तुम्हाला सगळ्यांचे धन्यवाद. समीर कदमने सगळ्याचं रेकॉर्डिंग व्यवस्थितपणे केलेलंच असेल. अभयने सगळ्याचं सूत्रसंचालन अतिशय उत्कृष्टपणे केलं. त्याबद्दल या सगळ्यांचे आभार. धन्यवाद. धन्यवाद. आपलं आजचं व्याख्यान मी इथे संपलं असं जाहीर करतो.